recording and I will do the prayer. Okay, today I will do the prayer. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Sinor, all yours. वेलकम बॅक जुडा. आम्ही खूप आतुरतेने काय बोलतात we were आतुरतेनेच. impatient waiting for your classes. I used to every time think about it. Arey, should I disturb him? But I was afraid that you would be busy, and then so I said, okay, he'll come at his pace, and he will come and he will hold the classes. So thank you once again for restarting the class. Welcome back. Thanks. It's not restarting. It's our classes are going on. There was a break because I am a bit busy now. ओके. आणि जरा मला जेव्हा फ्री टाइम असतं ना, मला फ्रायडे सॅटर्डेला सुट्टी असतं, पण फ्रायडे आपल्या शब्दातला क्लास नाही घेऊ शकत ऑनलाईन. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपला जो क्लासचा जो टायमिंग आहे ना, तो टायमिंग सांगायला मला म्हणजे मी तिकडं 12 वाजता मला समजतं की मी फ्री आहे त्या दिवशी. तर 12 वाजता जेव्हा मला समजला की मी फ्री आहे करून, तर मी इंडियाला तेव्हा म्हणजे 1:30-2 o'clock झालेले असतात. मग तेवढा लेट सांगितलं तर मग क्लासला येतील ना माणसं, पण मी सांगेन कधीतरी असा लेट सांगून बघू आपण, जेवढी माणसं येतील तेवढी, आणि मग आपण रेकॉर्डिंग टाकू आपल्या ग्रुपवर. पीपल कॅन ऍटलीस्ट एन्जॉय द रेकॉर्डिंग. ओके. सो शालोम एव्हरीबडी, वेलकम बॅक. Hello. ओके. मी इंडियामध्ये आहे, अजून 1-2 दिवस आहे इंडियामध्ये, आणि मग परत रिटर्न जाणार आहे. तुम्ही म्हणून आजचा क्लास घेतोय. क्वेश्चन आन्सर्स घेणार आहे क्लासमध्ये. तर मला 2 क्वेश्चन्स पाठवलेत, एक रिप्काने पाठवलंय आणि एक राखेलने पाठवलंय. 2 क्वेश्चन्स असं आहेत, ते क्वेश्चन मी नाही सांगत तुम्हाला, मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन्स असे आहेत की आता काय चाललंय त्याच्याबद्दल, का असा आहे. ओके, म्हणजे त्या क्वेश्चनचं मी तुम्हाला हे सांगतो की का असा झाला. सेव्हन्थ जो सेव्हन्थ चा जो हे होता ना, अं, त्या दिवशी जो इन्सिडेंट झाला आणि त्याच्यात आपली एवढी माणसं मेली आणि मग वॉर चालू झाला आणि मग एवढे सोल्जर्स मरतात आणि एवढं, तो एक क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन त्याच ह्याच्यावर आहे, पण त्याच्यामधला म्हणजे ज्युइश ज्युइश नेशन काय आहे आणि त्याची इटर्निटी काय, असा क्वेश्चन आहे. तर मी हा क्वेश्चन आन्सर करायच्या आधी ना, म्हणजे क्वेश्चन आन्सर करेन आजच्या लेक्चर मध्ये, तो क्वेश्चन आन्सर करेन. ओके, कारण आहे ना, सगळ्यात आधी आपल्याला समजायला पाहिजे की काय आहे, काय होतंय, काय नाही. ओके, तर काल आम्ही जेसीसी मध्ये होतो ना, तर मी एक छोटासा, एक 5-10 मिनिटाचा असा छोटा लेक्चर सांगितलं. एका इस्रायलच्या एका राब्बीचा मी तो लेक्चर ऐकला होता, आणि मग ते लेक्चर ऐकल्यावर मी अजून दुसऱ्या गोष्टी कनेक्ट केल्या, आणि मग मी कनेक्ट केल्यावर मग जोहार मध्ये आणि दुसऱ्या कबालाच्या पुस्तक मध्ये मी त्याचा शोधला, आणि मग मला समजलं की नाही, हे दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. ओके, तर मी पहिले ते सांगतो, कारण सगळेजण नव्हतं, 2-3 जण होतं पण बाकीचं नव्हतं, तर ते मी तुम्हाला सांगतो की काय आहे. ओके, तर ह्या वर्ल्ड मध्ये आहे ना, 2 टाईपच्या एनर्जीज असतात. ओके, 2 टाईपच्या एनर्जीज आहेत. एक एनर्जी आहे जी मेल एनर्जी असतं, आणि दुसरी एनर्जी आहे ती फिमेल एनर्जी असतं. एक मेल एनर्जी, मॅस्क्युलिन एनर्जी, आणि दुसरी जी असतं ती फेमिनिन एनर्जी असतं. ओके, तर मॅस्क्युलिन आणि फेमिनिन एनर्जी, त्या एनर्जीला असं नाव का दिलेलं आहे, मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजेल की मेल आणि फिमेल काय असतं. ओके, तर जसा अख्ख्या अॅनिमल किंगडम मध्ये, ह्युमन किंगडम मध्ये, ह्युमन्स मध्ये जसा मेल आणि फिमेल आहे ना, तसा एनर्जी मध्ये मेल आणि फिमेल अशा 2 एनर्जी टाइप्स आहेत. देवाचीच एनर्जी आहे. म्हणजे देवानी जेव्हा क्रिएशन स्टार्ट केलं ना, तर देवानी क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हा देवानी जी बनवलेली एनर्जी आहे ना, कारण गॉड इज वन. ओके, वन म्हणजे एकच आहे, देर इज युनिटी, देर इज नथिंग एल्स बट गॉड. ओके, पण आपल्याला समजायसाठी कुठली पण गोष्ट आपल्याला समजायला आपल्याला कम्पेअर करायला लागतं ती गोष्ट कुठल्या तरी गोष्टी सांगते. म्हणजे तुम्हाला जर
कलर कम्पेअर करायचे आहेत ना, तर तुम्हाला एक पेक्षा जास्ती कलर लागतील. जर एकच कलर असेल तर तुम्ही कम्पेअर नाही करू शकत की हा कुठला कलर आहे. तर तुम्हाला एक कलर दिला, तुम्हाला समजेल नाही की कुठला कलर आहे, पण त्याच्यासाठी दुसरा कलर दिला तर तुम्ही बोलू हा दुसरा कलर आहे, हा दुसरा कलर आहे. म्हणून आपल्याला एवढं सगळं कलर आहे, 12 कलर्स आहेत, 7 रेनबोचे कलर्स आहेत. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये ड्युएलिटी आहे, दोन ड्युअल गोष्ट केलेली आहे. तसं एनर्जी मध्ये पण देवानी ड्युएलिटी केली. देवाची जी एनर्जी आहे ना, त्याच्यामध्ये देवानी ड्युएलिटी केली. का ड्युएलिटी केली? कारण ड्युएलिटी केल्यावरच क्रिएशन होऊ शकतं. क्रिएशन व्हायसाठी दोन गोष्टी ड्युएल लागतं. कारण जर युनिटी असली म्हणजे एव्हरीथिंग इज गॉड आणि नुसता गॉडच असला तर कायच नाही. गॉड पेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट बनवासाठी, क्रिएशन बनवासाठी, अदर दॅन गॉड बनवासाठी पहिला जो कॉन्सेप्ट आहे तो काय, की गॉडनी स्वतःची जी युनिटी होती ती तोडली आणि ड्युएलिटी केली. तर ड्युएलिटी केल्यावर जी क्रिएशन मध्ये ज्या सगळ्या गोष्टी आल्या त्या कशा आल्या, ड्युएल आल्या. ड्युएल म्हणजे एकापेक्षा जास्ती आले, एकच नाही आली. तर तशी ती एनर्जी पण दोन टाईप मध्ये आली, एक मॅस्क्युलिन एनर्जी आणि एक फेमिनिन एनर्जी. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे काय, तर मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे जी एनर्जी नुसता जसा मेल, तुम्ही जर एक मेल बघितला आणि एक फिमेल बघितलं तर दोघांमध्ये काय डिफरन्स असतं. तर मेल जो असतो तो काय करतो, त्याचा कुठल्या पण गोष्टीमध्ये आहे ना, त्याचा आहे ना थोडासाच सहभाग असतो, पण तो सहभाग कसा असतो, एकदम पॉवरफुल असतो. म्हणजे घर चालवायचं असेल ना, तर तो मेहनत करून घरी पगार आणून, म्हणजे जी सॅलरी आहे ना ती घरी घर चालवासाठी सॅलरी आणतं, पण ती सॅलरी कशी आणतं, तो एकदम आणतं सॅलरी. आणि मग ती सॅलरी एकदम आणल्यावर फेमिनिन जी एनर्जी असते ना, जी घर चालवणारी जी फेमिनिन एनर्जी, ती फेमिनिन एनर्जी काय करतं, ती सॅलरी घेऊन त्या सॅलरीचं पीसीस करतं, त्याला अजून तुकडं तुकडं करतं, त्याला बाटतं, त्याला डिफरेन्शिएट करतं आणि कुठं युज करायची, काय युज करायची हे डिसाईड करतं. तर ती फिमेल म्हणजे फिमेल नाही. ओके, जर एखादी बाई काम करत असेल, नोकरी करत असेल आणि ती पगार घेऊन असेल आणि घेऊन येत असेल आणि तिचा नवरा घर चालवत असेल ना, तर ती बाई मॅस्क्युलिन एनर्जी यूज करते आणि तो पुरुष काय यूज करते, फेमिनिन एनर्जी यूज करते. ओके, तर ही म्हणजे फिजिकॅलिटीला चिटकलेली एनर्जी नाही. ही एनर्जी काय, एक एनर्जी आहे, देवानी बनवलेली एक एनर्जी आहे, जी मॅस्क्युलिन आणि फेमिनिन ह्याच्यामध्ये काम करते. जेव्हा एक एक सगळा एकत्र सगळ्या गोष्टी देते ना, ती काय असतं, मॅस्क्युलिन एनर्जी. आणि मग ती गोष्ट घेऊन त्याच्यामधून सगळा जे क्रिएट करतं ना, ती फेमिनिन एनर्जी असते. जसा पाऊस पडतं ना, पाऊस पडतं, ती काय मॅस्क्युलिन एनर्जी आहे. का मॅस्क्युलिन एनर्जी आहे? कारण तो पाऊस पडते एकदम, तो एकदम पाऊस पडला ना, तर त्याच्याने मग जे बाकीची जी गोष्ट होतं ना, नदी भरतात, नदीमधून मग तलाव भरतं, मग शेतकरी जमिनीमध्ये पाणी जातं, मग तो पाणी मधून अन्न उगवतं. जे सगळं जे अख्खा सगळा होतं ना, ते कोण करते, ती फेमिनिन एनर्जी करते. देवाचीच एनर्जी आहे ती. पण देवाची मॅस्क्युलिन एनर्जी काय करते, अख्खा पाऊस पडते. आणि फेमिनिन एनर्जी काय करते, देवाची फेमिनिन एनर्जी काय करते, अख्खा जो जो क्रिएशनचा प्रोसेस आहे ना, तो क्रिएशनचा प्रोसेस करते. तर अशी दोन टाईपच्या एनर्जीज असतात. तर एक क्रिएशनचा जो प्रोसेस आहे ना, त्या क्रिएशनच्या प्रोसेस मध्ये तुम्ही बघा की गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. ना, गॉड सेड लेट देअर बी दिस अँड देअर वॉज दिस. गॉड सेड लेट अस मेक मॅन अँड देन पुढची अशी सांगितली आहे. तर त्याच्यामध्ये वेन गॉड सेड आहे ना, गॉड सेड लेट देअर बी लाईट, ही मॅस्क्युलिन एनर्जी आहे. अँड देअर वॉज लाईट, ही काय आहे, फेमिनिन एनर्जी आहे. समजला, जेव्हा देवानी काय सांगितलं, देवानी जे बोलला ना, ते जेव्हा देव बोलते ना, गॉड एलोहिम जेव्हा बोलते ना, ती काय मॅस्क्युलिन एनर्जी आहे, ती एकदम एनर्जी येते, तो ऑर्डर सारखी येते ती. आणि मग ती ऑर्डर व्हायसाठी किती टाइम लागते, काय टाइम लागते, ते आपल्याला सांगितलेलं नाही थोड्यामध्ये, पण तो जो अख्खा जो पिरियड आहे ना, आणि त्याच्यानंतर एंड मध्ये जो त्याचा फ्रूट येतोय ना, एंड मध्ये त्याचा जो येतोय की लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट, ते कोण करतंय, फेमिनिन एनर्जी करतो. ओके, तर असा देवाने ह्या क्रिएशन मध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायसाठी देवानी काय केली, स्वतःची जी एनर्जी आहे ना, ती दोन मध्ये डिवाइड केली. काय अशामध्ये डिवाइड केलेली आहे, मॅस्क्युलिन आणि फेमिनिन. म्हणून देवानी जेव्हा माणूस बनवला ना, ह्युमन काइंड बनवला ना, देव काय बोलला, लेट अस मेक मॅन इन आवर इमेज. स्वतःच्या इमेज मध्ये बनवला. आणि मेल अँड फिमेल ही मेड. मेल अँड फिमेल म्हणजे काय, मॅस्क्युलिन आणि फेमिनिन असा बनवला माणूस. देवानी माणसाला जो बनवला ना, नंतरची आपल्याला स्टोरी सांगते की हवाला बाजूला काढला, मग हवाला वेगळा काढला आणि हवा बनवली. पण स्टार्ट मध्ये काय सांगते, देवानी माणूस कसा बनवला, स्वतःच्या इमेज मध्ये स्वतःसारखा बनवला. पण स्वतःसारखा बनवला तर कसा बनवलाय, कारण ह्या क्रिएशन मध्ये कुठली पण गोष्ट कशी बनू शकते, ड्युएलिटी मध्ये बनू शकते, दोन मध्ये बनू शकते. गॉड ह्या क्रिएशन मध्ये काय बनवायचं, तर गॉड कसा बनू शकते, ड्युएल मध्ये बनू शकते. म्हणून देवानी जेव्हा ह्या
दुनियामध्ये माणूस बनवला तर तो कसा बनवला, मेल आणि फिमेल बनवला. आणि मग तो मेल आणि फिमेल डिवाइड होते. का डिवाइड होते? कारण क्रिएशन पुढे चालासाठी काय आहे, मेल काय करते, जसं रेन आहे, जसा कुठली पण गोष्ट आहे, तसं मेल एनर्जी काय करते तसा देऊ शकते, आणि फिमेल काय करू शकते, त्याला डेव्हलप करून त्याचा एंड प्रोडक्ट देऊ शकते. म्हणून माणसाचं तुम्ही बघाल ना, तर ह्युमन काइंड मध्ये ना जो मेलनेस असतो, तो मेलनेस कसा असतं, मेलनेस एकदम क्षणिक असतं, थोड्यासाठी असतं. म्हणून तो लढाई करतो, तलवार घेतो, तो शिकार करतो, खायला आणतो घरातून, घरासाठी. म्हणजे पहिलेच तुम्ही बघाल तर शिकार करून घेऊन यायचा. हे सगळ्या कुठल्या क्वालिटीज आहेत, मेल क्वालिटीज आहेत. आणि ती घेऊन आलेला तो त्याचा शिजवायचा, त्याला सगळ्यांना द्यायचा, त्याचा प्रिझर्व करायचा, ठेवायचा, पुढच्या ह्याच्यासाठी ठेवायचा, हे फेमिनिन क्वालिटीज आहेत. तर तुम्ही आहे ना, जर तोरामध्ये बघाल आणि मित्राशीम मध्ये बघाल, आणि तुम्ही याच्यात बघाल ना, तर कधी पण सांगतात की आहे ना, फार्मिंग आहे ना, ही फिमेल बायकांनी हे केलेली आहे. म्हणजे माणूस जंगलात जायचा, हे अशी हे आहे, लेजंड्स आहेत की माणूस जंगलात जायचा, शिकार करायचा, हे करायचा, आणि मग बायका तिकडेच राहायच्या, ते प्रोटेक्टिव्ह केव्ह मध्ये राहायचा, हे राहायचा. मग बायकांनी बघितला की अरे असं बी लावली तर झाड येतं, हे येतं, त्याला आपल्याला केअर टेकर, त्याची केअर घ्यायला लागतं. आणि हे मग त्याच्यानी कसा शोध लागला, फार्मिंगचा शोध लागतो. तर फार्मिंग फेमिनिन मध्ये येतं, हंटिंग गॅदरिंग कशामध्ये येतं, मेलनेस मध्ये येतं, आणि फार्मिंग फेमिनिन मध्ये येतं. तर अशा ह्या दोन एनर्जी ह्या क्रिएशन मध्ये चाललेल्या असतात. तर कुठली पण गोष्ट इथं येतं ना, नवीन गोष्ट आली ना, कुठली पण नवीन गोष्ट, ती कशी येतं, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये येतं. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे कशी आहे, एकदम येतं ती. आणि मग ती आपली जी ही सोसायटी आहे ना, आपली जी ही कल्चर आहे ना, तो कल्चर घेऊन आणि तो सगळा घेऊन तो डेव्हलप करून ती नवीन गोष्ट, नवीन आयडिया ना या जगामध्ये पसरवतं ना, ती कुठली एनर्जी आहे, फेमिनिन एनर्जी आहे. एवढं समजलं तर मी पुढे जाईल. ओके, एवढं समजलं तर पुढे जाऊ आपण. समजला, क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचार याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आहे ना, मेल आणि फिमेलचा कायच संबंध नाही. एनर्जीचं डिफरन्शिएशन डेफिनेशन प्रमाणे काय की पटाक्कन येतं, जी एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये येतं एनर्जी, ती एनर्जी कुठली आहे, मॅस्क्युलिन एनर्जी. आणि जी एनर्जी ते सगळ्या ठिकाणी पसरवतं, सगळ्या ठिकाणी जातं, ती काय आहे, फेमिनिन एनर्जी. केबिन मधून इलेक्ट्रिसिटी जी येतं ना घरी आपल्या, ती काय आहे, मॅस्क्युलिन एनर्जी. का, केबिन मधून ती सगळी येते, त्याला डिफरेन्शिएट नाही आहे, त्याला तो येते. पण घरी आल्यावर ती सगळ्यामध्ये बल्ब मध्ये जात आहे, आपला जो मीटर आहे त्याच्यामधून बल्ब मध्ये जाते, मग आपण बल्ब लावू शकतो, फ्रीज लावू शकतो, हे सगळं करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत नाही, सगळ्या गोष्टीमध्ये जो पसरवण्याचं काम होते ना, तो कुठला आहे, तो फेमिनिन एनर्जी. कारण फेमिनिन एनर्जी काय करते, काहीतरी क्रिएट करते त्या गोष्टीपासून. समजला, माणसापासून जी सीड येतं ना, ती काय आहे, मॅस्क्युलिन एनर्जी. आणि ती सीड घेऊन त्याची जी बायको आहे, त्याची जी फिमेल आहे ना, ती फिमेल ती सीड घेऊन ती 9 मंथ्स तिला त्या पोटामध्ये तिच्या बच्चा वाढतं, आणि मग तो बच्चा येतो ना बाहेर, ती काय, तो अख्खा जो प्रोसेस आहे तो फेमिनिन एनर्जीचा. पण मेल एनर्जी काय, नुसता तो सीड द्यायचा. पण तो सीड नाही दिला तर ते बच्चा होईल काय, नाही होईल ना. तर त्याच्यासाठी ती दोन गोष्टी लागतात. तर फेमिनिन एनर्जी काय, फेमिनिन एनर्जी मेल एनर्जी कडनं काय पण घेऊन त्याला क्रिएट करून त्याला त्याचा फायनल प्रोडक्ट समोर आणू शकतो. ओके, समजला. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, मेल आणि फिमेल काय नाही. एखादा मेल असेल ना, तो फेमिनिन एनर्जीच्या अंडर पण येऊ शकतो. आणि तो, तुमची जर क्रिएटिव्हिटी वाढली आणि तुम्ही या जगामध्ये काहीतरी क्रिएट करता, हे करता, तर यू आर अंडर फेमिनिन एनर्जी. का, कारण तुम्ही क्रिएटिव्ह झालात, तुम्ही क्रिएट करता. पण तुम्ही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा शोध लावता ना, नवीन गोष्टीचा शोध लावता. जसं इंटरनेटचा शोध लावला कोणीतरी, कोणीतरी शोध लावला ना, न्यूटननी ग्रॅव्हिटीचा शोध लावला, आईन्स्टाईननी इज इक्वल टू एमसी स्क्वेअरचा शोध लावला. हा शोध लावला तो कुठला आहे, तो मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये येतो. पण तो शोध घेऊन त्याच्यामधून काहीतरी क्रिएट करायचा, वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट झाल्या, ऍटम बॉम्ब क्रिएट झाला, न्यूक्लिअर प्लांट क्रिएट झाला, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली, ही क्रिएटिव्ह पॉवर जी आहे ती कुठली, फेमिनिन. मॅस्क्युलिन काय आहे, ती गोष्ट जेव्हा येतं तसं. येस आणि जॉनी, एनी क्वेश्चन. different situation मध्ये same person will have masculine contribute masculine energy or येस, feminine energy. येस, That is also येस, possible. येस, येस. तर त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल काय नाही. म्हणजे मेल असेल तर त्याला मेल मॅस्क्युलिन एनर्जी येतं, आणि फिमेलला फेमिनिन एनर्जी येतं, असं नाही. ओके. पण फिमेल जी असतं
त्या लोकांना कुठल्या म्हणजे फिमेल म्हणजे माणसाची ह्युमन फिमेल जी आहे ना, त्यांना कुठल्या पिरियड मध्ये नुसती आहे ना फेमिनिन एनर्जीच असतं. जसं ती लोक प्रेग्नेंट झालं ती लोक आणि प्रेग्नेन्सी आहे, तर त्याच्यामध्ये ती फेमिनिन एनर्जी त्यांच्याबरोबर 2-3 वर्ष राहतं. का? कारण ती लोकांना आता काहीतरी क्रिएट केलाय, तो क्रिएशन त्यांना वाढवायचा आहे, मग त्यांना त्या बच्च्याला सांभाळायचं आहे, दूध द्यायचं आहे, हे द्यायचं, तर त्यांची ती फेमिनिन एनर्जी त्यांच्यामध्ये येतं. आणि ती फेमिनिन एनर्जी अख्ख्या सराउंडिंगला, अख्ख्या घराला, सगळ्याला हे करू शकतं, म्हणजे कंट्रोलमध्ये घेऊ शकतं, कारण एवढी ती स्ट्रॉंग फेमिनिन एनर्जी असते. पण त्याच्यामध्ये पण मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये कधीतरी येऊ शकतो. असं नाही की मॅस्क्युलिन आहे. एनर्जी जी आहे ना त्याच्या आणि आपल्या सेक्शुअल जे बायोलॉजिकल सेक्स आहे ना त्याचा काही संबंध आहे. एनर्जी आहे ती जी फटाक्कन येते एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये, ती काय आहे मॅस्क्युलिन एनर्जी. आणि ती आल्यावर ती आलेली कोणीतरी घेतली किंवा दुसऱ्यानी कोणीतरी घेतली आणि तो पसरवतोय आणि तू काहीतरी करते, हे करते, ते करते, म्हणजे त्याच्यात अख्खा सोसायटीसाठी काम करते, हे करते, ती काय ती फेमिनिन एनर्जी आहे. ओके. जो स्वतःसाठी आता ह्याच्यामध्ये काय आहे ह्युमॅनिटी मध्ये आहे ना, ह्युमॅनिटी मध्ये म्हणजे माणसामध्ये आहे ना एक अॅनिमल पण आहे, आपल्यामध्ये एक अॅनिमल पण आहे. तर हा अॅनिमल आहे ना दुसऱ्या लेवलला राहते. अॅनिमल जो आहे ना हा दुसऱ्या लेवलला राहते. ह्युमॅनिटी आहे ना एक वेगळ्या लेवलला आहे. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलेन. जर ह्युमन काइंड आहे ना, देवानी कसं बनवलं, ह्युमन काइंड देवानी देवासारखं बनवलं, गॉड लाईक बनवलं. म्हणून आपल्यामध्ये ही एनर्जी काम करू शकते. जी गॉडली एनर्जी आहे ना ती ह्युमन काइंड मध्ये काम करू शकते, अॅनिमल काइंड मध्ये नाही काम करू शकत. म्हणजे अॅनिमल काइंड मध्ये अशी फटाकन मेल एनर्जी आणि फिमेल एनर्जी येईल आणि ती लोक चेंज होतील, नाही होईल. आपल्यामध्ये येऊ शकते, कारण आपल्यामध्ये गॉड लाईक आहे, म्हणून आपल्यामध्ये ती एनर्जी ह्युमॅनिटीला, ह्युमन काइंडला काय करू शकते, इफेक्ट करू शकते. कारण लाईकनेस पाहिजे, लाईकनेस असेल तरच ती एनर्जी, आपण गॉडच्या लाईकनेस मध्ये आहोत म्हणून ती आपल्या संगती इंटरॅक्ट करू शकते ती एनर्जी. एवढं समजलं? आता पुढे जाऊ आपण. ओके. तर जेव्हा देवानी सगळा बनवला ना, देवानी जेव्हा सगळा बनवला ना, तर देवानी सगळा बनवला, तर देवानी जेव्हा सगळा बनवला तर देवानी आदामला कुठे ठेवला होता? आदामला म्हणजे आदाम आणि हवा बनवली आणि त्यांना एदेन मध्ये ठेवला. एदेन मध्ये ठेवला आणि गार्डन मध्ये ठेवला. असं गार्डन मध्ये, जंगल मध्ये नाही ठेवला, गार्डन मध्ये ठेवला. आता गार्डन म्हणजे काय आणि जंगल म्हणजे काय, त्याच्यामध्ये फरक आहे ना. जंगल म्हणजे काय, कसं पण नॅचरल, जे नॅचरल उगतं, नेचरच्या तावडीत जे असतं ते स्वतः उगतं, त्याला काय बोलतात, जंगल बोलतात. आणि ज्याच्यामध्ये ह्युमन काइंडचा किंवा दुसऱ्या कोणाचा तरी इन्व्हॉल्वमेंट असतं ना, त्याला काय बोलतात, गार्डन बोलतात. आता देवानी आदामला ज्या गोष्टी जिथं ठेवला होता ना, तो गार्डन आदामनी नाही बनवला होता, तो गार्डन कोणी बनवला होता, देवानी बनवला होता. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट कोणाचा होता, देवाचा इन्व्हॉल्वमेंट होता. ओके. तर आदाम जो स्टार्ट मध्ये जिथं राहत होता ना, तो देवानी बनवलेल्या गार्डन मध्ये राहत होता. पण देवानी बनवलेल्या गार्डन मध्ये राहत होता तरी त्याचा कंट्रोल होता तिथं, तो कंट्रोल मध्ये होता, कारण देवानी त्याच्या ताब्यात दिला होता, तो अख्खा गार्डन त्याच्या ताब्यात दिला होता. तो गार्डन त्याच्या ताब्यात दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की इथं तू राहा, इथं तू कर, हे तू बघ, हे तुझ्या अंडर आहे सगळं. तो मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहे. पण इन्व्हॉल्वमेंट कोणाचं आहे त्याच्यामध्ये, आता गॉडचा इन्व्हॉल्वमेंट, ती देवानी बनवलेली गोष्ट आहे. ओके. तर फ्रूट खायची जी गोष्ट आहे ना, त्या फ्रूट खायच्या गोष्टीला हे आता मी तुम्हाला जी सांगितलं ना, नवीन गोष्ट काय सांगितली ती तुम्ही ऍड करा आणि तुम्हाला समजेल. फ्रूट खायचं म्हणजे काय, फ्रूट खायचं म्हणजे मला देवासारखा बनायचं असा. म्हणजे माणसाला अजूनपर्यंत माणूस काय आहे, माणूस देवाचा क्रिएशन आहे, तो देवासारखा बनवलेला आहे, पण तो माणूस नाही झालेला आहे. ही इज लाईक अ अॅनिमल ओनली. तो गार्डन मध्ये राहते, तो गार्डन कंट्रोल करते, तो मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहे. इव्हन हवा पण मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहे गार्डन मध्ये. हवा फेमिनिन एनर्जी मध्ये नाही, ती पण मॅस्क्युलिनच एनर्जी मध्ये. ती लोक कंट्रोल मध्ये आहेत सगळे. पण त्याच्यामध्ये काय आहे, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये असलं तरी ती लोक अजून गॉडली नाही झालेले आहेत. कारण ती लोकांनी त्यांच्यामधला जो चॉईस घ्यायचा, त्यांच्यामध्ये जो देवानी बनवलेला जो गॉडलीपणा आहे ना, स्वतःच्या ह्याच्याने हिंमतनी काहीतरी करायचा, स्वतः डिसिजन घ्यायचा. देवाने स्वतः डिसिजन घेऊन सगळं क्रिएशन केलं ना, तसं त्यांच्यामध्ये पण ती पोटेन्शियल आहे, स्वतः डिसिजन काहीतरी करू शकतात. तर हा त्या लोकांनी युजच नाही केलेला आहे. ती लोक अंडर गॉड ती लोक गार्डन मध्ये राहतात. तेव्हा हव्वा जी आहे ना, तिच्याकडे फेमिनिन एनर्जी पण आहे. तर हव्वा आहे ना विचार करते आणि हव्वा सांगते की आपण गॉड सारखं व्हायसाठी आपल्याला गॉड सारखं काहीतरी बनवायचं आहे, आपल्याला क्रिएट करायला लागेल काहीतरी. फ्रूट खायची जी गोष्ट आहे ना, ती फ्रूट खायची गोष्ट काय आहे की आपल्याला आता देवानी हे दिलं, देवानी आपल्याला दाखवला गार्डन कसं बनवायचं, सगळा देवानी दाखवला. आता आपल्याला आपल्या हिशोबाने आपल्याला पाहिजे तसं काहीतरी बनवलं पाहिजे.
आणि हा डिसिजन कोण घेते? हवा घेते. हवा डिसिजन घेते. म्हणजे हवा कुठल्या एनर्जीनी वागते? आता इथं मॅस्क्युलिन एनर्जीनी वागते. ती फेमिनिन एनर्जीनी नाही वागत आहे, कारण ती गार्डन मध्ये अजूनपर्यंत. ती मॅस्क्युलिन एनर्जीने डिसिजन घेते फ्रूट खायचं, आणि ती फ्रूट खायचं डिसिजन घेऊन आदामाला पण फ्रूट देते. मॅस्क्युलिन एनर्जी आहे, फेमिनिन एनर्जी नाही. पण ह्या मॅस्क्युलिन एनर्जीचा जो परिणाम काय, आता कुठली पण मॅस्क्युलिन एनर्जी, आता हव्वानी पण मॅस्क्युलिन एनर्जी घेतली आणि आदामानी पण मॅस्क्युलिन एनर्जी. आता मॅस्क्युलिन एनर्जीचा इफेक्ट काय असतं? पाऊस पडला ना, त्याचा आता इफेक्ट आहे ना फेमिनिन एनर्जी सगळीकडे पसरवायचा. तसं तो फ्रूट खाल्ल्याचा जो इफेक्ट आहे ना, तो फेमिनिन एनर्जी आहे. तो फेमिनिन एनर्जी काय आहे की आता तुम्ही गार्डन मधून निघून तुमच्यासाठी तुम्ही गार्डन बनवा. जसा हा गार्डन देवानी तुमच्यासाठी बनवला होता ना, तसं आता गार्डन मधून बाहेर जाऊन तुम्ही तुमच्यासाठी गार्डन बनवा. म्हणजे तुम्ही आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि तुम्ही क्रिएटर बनवा. जी जो फ्रूट खायचा, फ्रूट खाल्ला म्हणजे त्यांनी बऱ्या वाईटचा फ्रूट खाल्ला, म्हणजे आता ते नो व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज इव्हल, व्हॉट इज बॅड अँड व्हॉट इज नॉट बॅड, नॉट बॅड. त्या लोकांना आयडिया आली आता सगळं. आता त्या आयडियाने तुम्ही काय, तुम्ही तुमचा वर्ल्ड बनवा. तुम्ही गार्डन मध्ये आहेत ना, तर गार्डन तुम्हाला देवानी दाखवला की व्हॉट, तुम्ही कुठल्या परिस्थितीत राहू शकता, कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकता, तुम्हाला राहायला खायला पियाला काय राहते. आता तुम्ही डिसिजन घेतल्यावर आता फेमिनिन एनर्जी काय करते तुम्हाला, की तुम्ही ते क्रिएट करा, क्रिएट युअर ओन वर्ल्ड ना. आणि म्हणून त्यांना गार्डन मधून बाहेर निघायचं आहे, कारण गार्डन मध्ये कुठली एनर्जी, आता गार्डन मध्ये मॅस्क्युलिन एनर्जी आहे. आता त्यांनी ती जी एनर्जी त्यांनी घेतली ना, ती आता त्यांना फेमिनिन एनर्जी मधून, आता त्यांच्यामधून फेमिनिन एनर्जी मध्ये आला, कारण त्यांना क्रिएट करायचंय काहीतरी, म्हणून त्यांना गार्डनच्या बाहेर नेचर मध्ये येते. नेचर काय आहे? नेचर फेमिनिन एनर्जी आहे. अख्खा तुम्ही नेचर बघाल ना, नाही माणूस राहते तो सोडून नेचर बघाल ना, तर फेमिनिन एनर्जी आहे. तिथं एक बी पडली ना, तर ती पाऊस येईपर्यंत थांबते, पाऊस पडल्यावर त्याचं झाड होतं, आणि त्याचं सर्कल आहे अख्खा. नेचर मध्ये फेमिनिन एनर्जी आहे ना, हात तेव्हा बोलतात. आणि देवाला एलोहिम, एलोहिम आणि हात तेव्हा, तुम्ही दोघांची टोटल बघितली तर टोटल पण सेम आहे दोघांची. कारण मेल एनर्जी फेमिनिन एनर्जी मध्ये जेव्हा कन्वर्ट होतं ना, तर त्याला नेचर बोलतात. तर देवानी म्हणून त्यांना नेचर मध्ये पाठवलं. तर नेचर मध्ये गेल्यावर काय, फेमिनिन एनर्जी मध्ये तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत. कारण फेमिनिन एनर्जी मध्ये काय, तर तुम्हाला जे दिलं आता त्याच्यामधून तुम्हाला क्रिएट करायचं. आता तुम्ही नवीन काय डिसिजन नाही घेऊ शकत, नवीन काय नाही बनवू शकत, असं आहे. मेल एनर्जी, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये काय, तुम्ही इन्चार्ज आहात. फेमिनिन एनर्जी मध्ये तुम्ही इन्चार्ज नाही, यू आर तुम्ही सब्जेक्ट आहात आता तुम्ही. कारण जे दिलं आहे, जे आहे तसं. पाऊसच नाही पडला तर तुम्ही शेती नाही करू शकत ना. तुम्ही जबरदस्ती पाऊस नाही पाडू शकत, तुम्ही पावसासाठी थांबायला लागतो तुम्हाला. म्हणजे फेमिनिन एनर्जी जी आहे ना, त्याला मॅस्क्युलिन एनर्जीसाठी थांबायला लागतो. तो मॅस्क्युलिन एनर्जी सारखा काय करू नाही शकतो. म्हणून आदाम जेव्हा नेचर मध्ये येते, तेव्हा तो कुठे येते? फेमिनिन एनर्जी मध्ये येते. पण फेमिनिन एनर्जी मध्ये आल्यावर क्रिएटर कोण झालाय? गॉड लाईक कोण झालाय? गॉड लाईक बाई झालेली आहे. कारण तिने डिसिजन घेतला ना फ्रूट खायचा. तिने डिसिजन घेतला, तिने चॉईस केली, तिने तिचा चॉईस यूज केला, म्हणून ती गॉड लाईक झाली. तर क्रिएटर ती झाली आहे. मग ती क्रिएटर झाली आहे, म्हणून आदामला सांगितलं की तिचं रक्षण करायचं आहे तुला, ती तुझ्या अंडर राहील, कारण ती क्रिएटर आहे. ती मॅस्क्युलिनिटी म्हणजे मॅस्क्युलिन जी एनर्जी आहे ना, त्याच्यामधून तिने क्रिएटरचा, म्हणजे तिने फेमिनिन एनर्जीचा हे केला, तर ती फेमिनिन एनर्जी सारखी क्रिएटर झाली आहे. आणि ती क्रिएटर झाली आहे ना, म्हणून तिच्यावर कोणतरी राहील, म्हणून फेमिनिन एनर्जीवर तू राहशील, तिला हे करायला, पूर्वाला सगळ्या गोष्टी तिला काय लागतील ते तुला द्यायला लागते. कारण शी इज अ क्रिएटर नाव, शी इज नॉट अ मॅस्क्युलिन एनर्जी. तिच्याकडे मॅस्क्युलिन एनर्जी ती तुझ्याकडनंच घेईल आता ती. तर मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट करायचं तुझा काम आहे. म्हणून सगळं जे जास्तीत जास्ती जे हलाखा आहेत ना, जास्तीत जास्त जे मित्सवा आहेत ना, ते माणसाने करायचे आहेत. कारण माणसाला कनेक्ट व्हायचं देवासाठी. कारण मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट होऊन ते कोणाला द्यायचंय? क्रिएटरला द्यायचंय. तो तिचा लॉर्ड नाही आहे, तो तिचा खरं बोलायला गेलं तो तिचा सर्वंट आहे. कारण तिला पूर्वाचं काम त्याचं आहे. तिला जे लागल ना क्रिएशन मध्ये क्रिएट करायला. ओके. आता हे जो क्रिएशन मध्ये जो क्रिएट करते ना, आता म्हणजे दोन दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जो क्रिएशन मध्ये जो आता जंगलमध्ये आलाय ना आता, आणि जंगलमध्ये जो माणूस क्रिएट करते ना, ते काय क्रिएट करते? तो
तो एडन गार्डन सारखा गार्डन क्रिएट करते. पण तो गार्डन क्रिएट करते ना, त्या गार्डनला आपण आहे ना आपल्या सोसायटीमध्ये नाव दिलेलं आहे. त्या सोसायटीने काय नाव दिलेलं आहे? कल्चर, सोसायटी, ट्राईब, नेशन हे नाव दिलेलं आहे, है ना. ट्राईब एकत्र का राहायचं? कारण त्या लोकांना त्यांचं एडन बनवायचं आहे. स्टेट एकत्र का राहतात? सिटीज एकत्र का राहतात? कारण त्या लोकांना त्यांचं एडन बनवायचं आहे. नेशन का एकत्र राहते? कारण त्या लोकांना त्यांना एडन गार्डन बनवायचं आहे. ती जी इकडं जी करायला आलत ना माणसं, ती करायला आलं ते अख्खा मिशन त्या लोकांनी. कारण आपल्यामध्ये दुसरी गोष्ट काय, आपल्यामध्ये म्हणजे सिंग्युलॅरिटी नाही, आपल्यामध्ये ड्युअलिटी आहे. आणि तो ड्युअलिटी एवढी वाढते ना की प्रत्येक माणसाला स्वतःच एडन बाग बनवायची. जरी तुम्ही नेशन मध्ये राहाल ना, तरी तुम्ही यांना विचार नाही करत की अख्खा नेशन प्रोग्रेस करेल. तुम्ही विचार करता की माझा स्टेट प्रोग्रेस करेल. स्टेट मध्ये आला की तुम्ही बोलतात की माझी सिटीच प्रोग्रेस करेल. सिटीमध्ये आला तर बोलतात माझा एरियाच प्रोग्रेस करेल. त्याच्यानंतर बोलतात की माझा सोसायटीच प्रोग्रेस करेल. मग नंतर माझं घर, माझ्या आजूबाजूच प्रोग्रेस करेल. आणि एंड मध्ये येतं की मीच प्रोग्रेस करेल. कारण जी ड्युअलिटी आहे ना, त्या ड्युअलिटी मध्ये काय होतं, हा जो जो सेल्फिशपणा आहे ना, तो सेल्फिशपणा मला मी बनवेन एडन गार्डन असं. कारण आपण आता फेमिनिन एनर्जीच्या खाली होतो. फेमिनिन एनर्जीच्या खाली सगळ्यांनाच बनवायचं, सगळ्यांनाच ती सोसायटी बनवायची, सगळ्यांना कल्चर बनवायचं, सगळ्यांना एडन गार्डन बनवायचं. जसा एडन मध्ये आपण होतो, सगळ्या गोष्टी टेकन केअर फॉर होतात, तसा टेकन केअर फॉर करायचं. आणि त्या दृष्टिकोनातूनच ह्या अख्खा वर्ल्डचा एव्होल्युशन चाललेला आहे. वर्ल्ड आपण कशाला AI बनवतोय आता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स का बनवतोय, कम्प्युटर का बनवलं, सगळ्या गोष्टी का बनवतोय आपण? कारण माणसाला काम नाही केलं पाहिजे, माणसाला आराम केला पाहिजे, है ना, सगळं आपोआप झाला पाहिजे. म्हणजे एडन गार्डन मध्ये जे व्हायचं ना, ते ते त्या म्हणजे जो एंड पॉइंट बघितला ना तुम्ही, ते एंड पॉइंट काय एडन गार्डन आहे. तुम्ही काय न करता तुम्हाला सगळं मिळालं पाहिजे, म्हणून तुम्ही अख्खा तो डेव्हलपमेंट चाललेला आहे. सगळं आपला जो मॅप आलाय, फोनवर गेला ना तुम्ही, गुगल मॅप, हे ते मॅप कशाला आहे? कारण पहिले प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारायला लागायची, कोण माणूस हे आहे, कुठं जावं, हे कुठल्या रस्ते. आता मॅप कशाला आला? कारण तुमचा लाईफ इझी करायसाठी आला. एडन गार्डन मध्ये लाईफ इझी होता आदामचा आणि इन्चार्ज कोण होता एडन गार्डन मध्ये? आदाम होता. तसा आपल्याला इन्चार्ज राहायचं. म्हणून तो इन्चार्जपणा पण आपण जात नाही. कुठली पण गोष्ट आपण बनवली ना, तर आपण त्याच्यावर इन्चार्ज आपणच असतो. माणूस त्याच्यावर इन्चार्ज असतो. आपण कुठल्या अॅनिमलला इन्चार्ज नाही म्हणत. आपण AI बनवलं तरी AI वर माणूसच इन्चार्ज आहे. तो दुसऱ्याला इन्चार्जगिरी नाही देईल. कारण ती त्याच्यामधली जी मेल एनर्जी आहे ना, ती मेल एनर्जी त्याला इन्चार्जच बनवल त्या गोष्टीचा. तुम्हाला समजलं कल्चर काय आहे? कल्चर म्हणजे ती माणसाचा जो क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ना, तो क्रिएटिव्ह प्रोसेसनी माणसाला तसा बनवायचा आहे. कारण त्याने डिसाईड केला की देवानी मला देवासारखा बनवला, तर मी देवासारखा बनू शकतोय माझ्या स्वतःसाठी. आणि म्हणून तो माणूस देवाला सोसायटीमध्ये, देव आहे ना, माणसाच्या परमिशन शिवाय ना माणसाच्या सोसायटीमध्ये येऊ नाही शकत, म्हणजे माणसाच्या कल्चरमध्ये येऊ नाही शकत. पहिला टाइम जेव्हा देवाला माणसांनी कल्चरमध्ये बोलवला ना त्यांच्या, तो कोण होता? अब्राम होता. अब्रामाच्या पहिले माणसांनी कोणीच देवाला त्यांच्या कल्चरमध्ये बोलवलं नाही. अब्रामच्या आदामनी एक कल्चर बनवला, शेतनी कल्चर बनवला, सगळ्यांनी कल्चर बनवला. तुम्ही जेव्हा तोरामध्ये वाचता ना, आदाम 930 वर्ष जगला, शेत एवढ्या एवढ्या वर्ष जगला. तुम्ही विचार करा काय आहे तो, तो त्यांचा कल्चर आहे. त्यांनी बनवलेला जो कल्चर होता, त्यांनी बनवलेला जो एडन सारखी जी जागा होती नेचरमध्ये, त्या नेचरमध्ये त्या लोकांचा तो कल्चर एवढ्या वर्ष जगला. ती लोक एवढ्या वर्ष त्या कल्चरमध्ये जगलं, त्या कल्चरमध्ये. पण त्या सगळ्यांच्या कल्चरमध्ये देव नव्हता, बिकॉज गॉड इज नॉट अलाउड देअर. देवानी बनवलेल्या गोष्टींमध्ये देवाने माणसाला अलाउ केला एडन बागेमध्ये, पण माणूस देवाला का नाही अलाउड करत आहे? कारण माणूस बोलते की मी जोपर्यंत एडन बाग नाही बनवीन ना, तोपर्यंत मी देवाला बोलवीन नाही माझ्या कल्चरमध्ये. तर कल्चर जो असतो ना, हा अख्खा कल्चर जो आहे ना, तो कल्चर कोण चालवतो? ह्युमन काइंड चालवतो, माणूस चालवतो ऍज अ क्रिएटर. आपण आपल्यामधला जो ती एडन बागेमधून आपण जी मॅस्क्युलिन एनर्जी घेतली आहे ना, त्या एनर्जी मधून आपण जे बनवतोय ना, तो क्रिएटरनेस आपल्यामध्ये आहे. त्या क्रिएटरनेसने आपण ही सोसायटी चालू शकतो. तर जोपर्यंत आपण देवाला नाही हाक मारत आणि देवाला नाही सांगत ना की मला हेल्प कर,
तोपर्यंत देव तुमच्या कल्चरमध्ये येऊन तुम्हाला नाही, तुमच्या सोशल बॅकग्राऊंड मध्ये येऊन तुम्हाला नाही हेल्प करू शकत. देव आहे ना नेचर मध्ये जाऊन करू शकते, कारण नेचर अजूनपर्यंत देवाच्या ताब्यात आहे. नेचर आहे ना, जंगल हे ते वाळवंट बिळवंत तिथं सगळीकडे देवाच्या ताब्यात आहे. पण एकदा तिथं माणूस गेला आणि माणसाने तिथं चेंजेस करायला सुरुवात केली ना, की देव स्वतःला काढून घेतं. का स्वतःला काढून घेतं? कारण माणसामध्ये ती गॉडलीनेसची पॉवर राहण्यासाठी, ड्युएलिटीची पॉवर राहण्यासाठी, माणसाला माणसाचा इंडिव्हिज्युअलनेस राहण्यासाठी देवाने ठरवलेली ती गोष्ट आहे की मी इंटरफिअर नाही करेन या गोष्टींना. कारण देव त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करणार आहे. कारण देवाने जर इंटरफिअर केलं तर काय होईल? मग आपण गॉड लाईक नाही होऊ. कारण देव कुठे इंटरफिअर करते? नॅचरल गोष्टींमध्ये इंटरफिअर करते. तो जंगलामधल्या वाघ सिंह आहे त्यांच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करते. तो आणि हत्ती घोडा आहे त्यांच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करते. का? कारण त्या लोकांचं सगळं कसं चाललंय? नेचरनी चाललेलं आहे. नेचर त्यांचं चालवते. पण माणसाचं कसं आहे? माणसाच्या डिसिजननी चालतं. म्हणून देवाने तिथे इंटरफिअर करायचं थांबलेलं आहे. म्हणून देवाला आपण जर नाही हाक मारली ना तर देव आपल्याला मदत करायला नाहीत. म्हणून आपल्याला प्रेयर करायला. कारण तुम्ही तुमच्या कल्चरमध्ये देवाला हाक मारायला लागतो तुम्हाला की ये मला ये मदत करायला, मला मला तुझी गरज आहे. कारण गार्डन मध्ये पण तोच झाला ना. गार्डन मध्ये माणसाला नागडा हे समजला म्हणजे काय? त्यांनी फ्रूट खाल्ला ना गार्डन मध्ये, त्याला समजलं की तो उघडा नागडा आहे. म्हणजे काय? उघडा नागडा म्हणजे त्याला समजलं की मी अॅनिमल नाही आहे. मी हे बाकीचे सगळे जे अॅनिमल आहेत ना तसं अॅनिमल नाही, मी काहीतरी वेगळं आहे. त्याला समजलं की मी वेगळा आहे काहीतरी, मी अॅनिमल नाही, मी ह्या लोकांसारखा नाही, मी देवाच्या खाली राहायसाठी देवानी मला नाही बनवलंय, मला कव्हर केलं पाहिजे. आणि त्याला लाज वाटते देवाची. देवाची लाज कशाला होते? मला जर मी जंगलामध्ये उघडा नागडा फिरलो ना तर मला लाज नाही वाटणार आहे. पण एखादा समोरून दुसरा माणूस चालून आला ना तर मला लाज वाटेल. का? कारण तो माणूस चालून आला. मी गावामध्ये सिटीमध्ये उघडा नागडा नाही फिरू शकत, कारण मला लाज वाटेल. जंगलमध्ये मी उघडा नागडा फिरू शकतो. बीच मध्ये माणसं समुद्रामध्ये जातात तिथं नागडा असतात, ते लोकांना लाज नाही वाटत. का? कारण तुम्हाला लाज कोणाची लाज वाटतं? तुमच्यासारखा जर असेल तर त्याच्यापासून तुम्हाला लाज वाटतं. त्या लोकांना का देवापासून लाज वाटली? त्या लोकांना देवापासून लाज वाटली ना. जंगल अजून एडन गार्डन मध्ये अजून दुसरं अॅनिमल होतं, सगळं होतं ना, त्या लोकांना लाज नाही वाटली त्यांच्यापासून. त्याला साप पण होता पण सापापासून लाज नाही वाटली त्यांना. पण त्यांना लाज कशापासून वाटली? एक दुसऱ्या स्वतःपासून वाटली आणि दुसरी कोणापासून वाटली? देवापासून वाटली. म्हणजे ती लोक आता कुठल्या लेवलला आलं? ती लोक गॉडलीनेसच्या लेवलला आलं. त्यांना समजलं की मी अॅनिमल नाही, मी देवासारखा बनवलेला, म्हणजे मी गॉडलीनेस मध्ये बनवलेला गॉड सारखा आहे काय. आणि मला ह्या गोष्टी यूज करायच्या आहेत क्रिएटर बनण्यासाठी. म्हणून सेकंड जो स्टेज आहे ना, तो सेकंड स्टेज कुठे चालू होतं? आदामला बाहेर काढला. आणि त्याच्यामध्ये तो थर्ड स्टेज कुठे होतंय? जेव्हा अब्राहम देवाला इन्व्हाइट करते की तू ये माझ्या कल्चरमध्ये, मी जे बनवते, तू एक देव आहेस, तोच देव आहेस, तिकडचा जे क्रिएटर तूच देव आहेस, तूच क्रिएटर देव आहेस, तूच सगळा देव आहेस, तूच सगळा जनरेटर म्हणजे सगळा बनवणारा, सगळा ऑर्गनाईज करणारा, सगळा बनवणारा, सगळा डिस्ट्रॉय करू शकणारा तू एकच देव आहेस. मी तुला इन्व्हाइट करतोय मला नुसता तुझी एकच पॉवर नाही पाहिजे. आयडल वर्शिप काय आहे? की मला एकच पॉवर पाहिजे, मला ही क्रिएटिव्ह पॉवर पाहिजे, मला ती क्रिएटिव्ह पॉवर पाहिजे. ती आयडल वर्शिप आहे, गॉडला तोडाचा. अब्राहम बोलते मला अख्खा गॉड पाहिजे, मला तुकडं तुकडं नाही पाहिजे. वन गॉड आहे, युनिफाईड गॉड पाहिजे. अब्रामापासून तो चालू होते जेव्हा अब्रामाने इन्व्हाइट केलं देवाला. ओके. आता सेकंड गोष्ट आहे का? सेकंड गोष्ट काय आहे? जोपर्यंत तुम्ही आहे ना ओरिजिनल परिस्थितीमध्ये असता ना, ओरिजिनल परिस्थितीमध्ये, तर तुम्ही कुठल्या एनर्जीमध्ये असता? मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये असता. ओरिजिनल परिस्थिती आहे ना त्याच्यामध्ये असता तेव्हा तुम्ही कुठे असता? मॅस्क्युलिन एनर्जी. जेव्हा आदाम गार्डन मध्ये होता तेव्हा कुठल्या परिस्थितीत होता? तो मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये. गार्डन मधून बाहेर काढला, फेमिनिन एनर्जी मध्ये आला, म्हणजे एक्झाईल झाला त्याला, है ना, एक्झाईल केला, गार्डन मधून एक्झाईल केला. काय होतं? फेमिनिन एनर्जी मध्ये येते. अब्राहम जोपर्यंत कनान देशामध्ये राहते, कुठल्या एनर्जी मध्ये येतो? मॅस्क्युलिन एनर्जी. कारण त्यांनी गॉडला आता बोलवलंय, गॉड त्याच्या संगती राहते, तो मॅस्क्युलिन एनर्जी, तो कंट्रोल मध्ये. अब्राहम, इसाक, याकोब, ती लोक कंट्रोल मध्ये, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये ती लोक. ती लोक इस्रायल सोडून घेतलं की ती लोक फेमिनिन एनर्जी मध्ये येतात. त्यांना त्रास होते, त्या लोकांच्या लाईफ मध्ये ते लोकांच्या डिसिजन प्रमाणे नाही होत, दुसऱ्यांच्या डिसिजन प्रमाणे राहायला लागते. जेव्हा अब्राहम खाली इजिप्त मध्ये जाते तेव्हा फारो राजा त्याच्या बायकोला घेते आणि त्याच्या हॅरम मध्ये ठेवते.
है ना, फेमिनिन एनर्जी मध्ये. तो आता कंट्रोल मध्ये नाही, दुसरा फॅरो राजा कंट्रोल मध्ये. पण तिथं त्यांनी गॉडला इन्व्हॉल्व केलं म्हणून गॉड तिथं त्याला देव हेल्प करते आणि त्याला तिकडनं काढते. याकोब जेव्हा हारांमध्ये जाते तेव्हा तो फेमिनिन एनर्जी मध्ये येते, त्याला हारांच्या मर्जी, त्याच्या सासऱ्याच्या मर्जीने राहायला लागते. पण इस्रायलला परत आल्यावर तो त्याच्या मर्जीने राहते. परत तो इजिप्तमध्ये गेल्यावर फेमिनिन एनर्जी, योसेफ जरी तिथं राजा असला तरी, योसेफ राजा असला तरी योसेफची मर्जी नाही चालत आहे, तिथं फॅरो राजाची मर्जी चालते. फेमिनिन एनर्जी आहे तिथं. म्हणजे बाहेर जेव्हा जाते ना तो प्रॉमिस लँडच्या, तेव्हा तो एक्झाईल मध्ये जाते. कारण गार्डन आणि जो नेचर आहे ना तसा, आता त्याचा जो सेम टू सेम त्याचा जो मायक्रो क्रॉसम आणि मिक्रो कॉझम आहे ना तसा आहे. त्याचा हा छाप आहे की जो कनान देश आहे, जो प्रॉमिस लँड आहे, तो काय आहे, तो एडन गार्डन सारखा आहे. आणि त्याच्या आजूबाजूची जागा काय जंगल सारखी. तिकडे कुठली एनर्जी चालते, मेल एनर्जी चालते. बाहेर कुठली एनर्जी चालते, फेमिनिन एनर्जी चालते. म्हणून जेव्हा इस्रायल लोक आहे ना गलूत मध्ये गेले, एक्झाईल मध्ये गेले ना, तर आपण कुठल्या एनर्जी मध्ये आहोत, फेमिनिन एनर्जी मध्ये आहोत. जे किंग डेव्हिडचा राज्य होता, सॉलोमन राजाचा राज्य होता, तेव्हा आपण कुठल्या एनर्जी मध्ये होतो, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये होतो. सगळ्या इस्रायल लोकांच्या मर्जीने चालत होता अख्खी जगदुनिया. एवढा तो श्रीमंत होता, त्याने किती किती गोष्टी बनवल्या, किती किती नवीन नवीन शोध लावले त्या टायमाला. त्याच्यानंतर एक्झाईल मध्ये जात आहेत माणसं, तेव्हा काय होतं, फेमिनिन एनर्जी मध्ये. फेमिनिन एनर्जी मध्ये तुम्ही अंडर मध्ये राहताय कोणाच्या तरी. कारण तुम्ही दुसऱ्याच्या देशात राहतात ना, तर तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू नाही शकत, त्याचे लॉज फॉलो करायला लागतो तुम्हाला. तोरा लॉ फॉलो नाही करतायत. आणि तुम्हाला एक्झाईल मध्ये का देव पाठवते, कारण तुम्ही मेल एनर्जी मध्ये असून तुम्ही तोरा लॉ फॉलो, स्वतःच्या ह्याच्याने तोरा लॉ फॉलो करायच्या ऐवजी तुम्ही नाही करता ना, मग देव बोलते मग तुम्ही बाहेर जा, फेमिनिन एनर्जी मध्ये राहा. दुसऱ्या तुम्हाला हे नाही एनर्जी, तुम्हाला हे लॉज नाही फॉलो करायचे आहेत ना, कारण मॅस्क्युलिन एनर्जीचे जे लॉज आहेत ना ते तुम्हाला नाही फॉलो करायचे आहेत. आणि देवानी ते लॉज स्वतःहून नाही दिलं, देवानी कशाला दिलं, कनेक्शन म्हणून दिलं, मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट करायसाठी. आणि ते लॉ नाही पाळलं तर देव काय बोलते, तुम्ही मग फेमिनिन एनर्जी मध्ये जरा आणि त्यांच्या लॉ खाली राहा, फेमिनिन एनर्जीचा. म्हणून आणि फेमिनिन एनर्जीच्या खाली राहिल्यावर काय करते, आपल्याला काय करायला लागते, एक्झाईल मध्ये दुसऱ्यांच्या लॉ खाली राहायला लागते. मग आपल्याला चोरून मेल एनर्जी घ्यायला लागते, नमाज करायचा, हे करायचं, ते करायचं, सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपला हे करायला लागते. आपण बिंदास मध्ये नाही करू शकत. आत्ताची परिस्थिती काय आहे, आत्ताची जी परिस्थिती ती काय झाली आहे, आताची परिस्थिती देवाने परत आपल्याला मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आणलेलं आहे. कारण काहीतरी काहीतरी हाय जे होणार आहे, काहीतरी नवीन काहीतरी व्हायचं या जगामध्ये. त्याच्यासाठी देवाने देवाला चूज केलेलं आहे ना एकच माणूस आहे, अब्राम. आणि अब्रामाची जी पोरं आहेत ना, इश्माएल, एसाव, ती सगळी पोरं आहेत ना, आपोआप आहे ना, अब्रामीने त्याला चूज केलं होतं म्हणून सगळ्यांच्या वर आहे ना त्याचं लक्ष आहे. आणि याकोबावर जास्ती लक्ष आहे, कारण अब्राम पासून इसाक, इसाकापासून याकोब आणि याकोबापासून इस्रायल लोकांवर देवाचं जास्ती लक्ष आहे. का लक्ष आहे, कारण त्या लोकांनी इन्व्हाइट केलं त्यांना त्याच्या कल्चरमध्ये. त्यांनी बनवलेली जी कल्चर आहे ना, त्यांचा जो एदेन गार्डन, एदेन बाग आहे ना, त्याच्यामध्ये देवाला त्या लोकांनी इन्व्हाइट केलं. मग देवाला इन्व्हाइट केल्यावर देव त्यांना सांगते की तुम्ही मला इन्व्हाइट करता तुमच्या कल्चरमध्ये, यू आर इन्व्हाइटिंग मी इन युअर कल्चर, पण मी तुमच्या कल्चरमध्ये राहण्यासाठी ह्या पॉइंट्स आहेत. कारण मला खून केलेला नाही आवडत, एक देव आवडतं. ते 10 कमांडमेंट्स आहेत ना, ते 10 कमांडमेंट काय आहे, ते देव बोलते की मी तुमच्या संगती राहायला तयार आहे, पण ह्या 10 गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत, कारण ह्या 10 गोष्टी केल्या तरच मी तुमच्या संगती राहू शकतो. ते 10 आज्ञा आहेत ना, ते 10 आज्ञा काय आहेत, की देव सांगते की हे जर तुम्ही केलं तर मी तुमच्या संगती राहू शकतो, नाहीतर मी मग जिथं आहे तिथं ठीक आहे. तुमच्या कल्चरमध्ये येऊन राहण्यासाठी मला तुम्ही ह्या 10 गोष्टी पाला, तर मी तुमच्या संगती येऊन राहू शकतो. नाहीतर मी नेचरमध्ये आहे, अख्ख्या वर्ल्ड मध्ये सगळीकडे मीच आहे, मी तिथं राहीन. समजला. म्हणून जो मिचवा आहे ना, तो मिचवा काय आहे, देवानी सांगितलं की माझा ह्या गोष्टीने तुमचा आणि माझा जमल. आपण कुठल्या कोणाबरोबर रिलेशन बनवतो ना, देवाला आपण इन्व्हाइट केलं म्हणजे आपण देवाबरोबर रिलेशन बनवलं ना. तर तुम्ही कोणाबरोबर रिलेशन बनवताना, तर रिलेशन बनवल्यावर आपल्याला त्यांच्यासारखं वागायला लागतं. तुम्ही मला तुमच्या घरी बोलवाल, पाहुणा म्हणून ये आमच्या घरी ये, आणि तुम्ही मला नॉन कोशर जेवण द्याल तर चालेल काय? ना, आम्ही तर नॉन कोशरच खातो, तू पण खा. अरे पण मी कोशर खातो ना, तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलवलात ना, तर मला तुम्ही कोशर जेवण द्या, नाही तर मला जेवण देऊ नका. बरोबर की नाही, है ना?
जसं मी आता जर मी माझा सोडा, तुम्ही आहे ना एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला तुमच्या घरी बोलवला आणि बोला आम्ही तर मटन मच्छी खातो, तू पण मटन मच्छी खा, तू चालेल काय? नाही चालेल का? कारण तो मटन मच्छी खाणार. जसं तुम्ही देवाला इन्व्हाइट केलं ना, तर देव तुम्हाला सांगते की माझ्या संगती तुम्हाला रिलेशन ठेवायचं आहे, तर ह्या गोष्टी आहेत जे मला नाही आवडत आणि जे मला आवडतात. ह्या गोष्टी मला आवडतात, ह्या गोष्टी मला नाही आवडत. तुम्ही रेडी आहात का या गोष्टी करायला? तर रेडी असाल तर मग आपण रिलेशन ठेवू, आपण मी तुमच्याकडे येत जाईन, तुम्ही माझ्याकडे येत जा, आपण भेटू, आपण हे करू. समजलं? तर ह्या हिशोबाने तो कल्चरमध्ये, आपल्या कल्चरमध्ये, ज्युइश कल्चरमध्ये आलेला आहे. आणि त्याच्यासाठी हा इटर्निटी म्हणजे आपल्या जो इस्रायल, बेने इस्रायल पासून मग यहुदाचा राज्य आला, मग यहुदाचा किंगडम, आणि आपल्याला अख्ख्या वर्ल्ड मध्ये ज्युइश म्हणून, ज्युइश म्हणजे नुसतं जुडाची हे नाही, त्याच्यामध्ये सगळं बाकीचं पण बेने इस्रायल आहे. पण ज्युइश हा कंटिन्युटी, नेशनची कंटिन्युटी का राहते? कारण आपण इन्व्हाइट केलेलं आहे. कोणाला इन्व्हाइट केलेलं आहे? जो नेचर मध्ये पण गॉड आहे ना, त्याला आपण आपल्या कल्चर मध्ये पण इन्व्हाइट केलेलं आहे. आपण त्याच्यामधून नुसता एकच पार्ट नाही घेत, आपण अख्खा गॉड घेतोय, अख्खा देव घेतो. आणि इन्व्हाइट का केलाय? कारण आपल्याला पाहिजे तो आपल्या एदेन बागेमध्ये राहील, आपल्या कल्चरमध्ये राहील. आम्ही कल्चर बनवतोय, तो एदेन बाग सारखं कल्चर आहे, त्याच्यामध्ये तू आमच्या संगती राहशील बघ. आणि त्यांनी सांगितलं की हे या गोष्टी करा, तर आपण त्या गोष्टी केल्या तर तो आपल्या संगती राहते. त्या गोष्टी नाही केल्या तर तो आपल्याला सोडून जाते. ओके. पण आता शेवटची गोष्ट सांगतो. शेवटची गोष्ट काय आहे, की एवढ्या 2000 वर्ष आपण बाहेर राहत होतो. आपण गलूत म्हणजे बाहेर गेलो. म्हणून बोलतात ना, की आपल्या संगती एक्झाईल मध्ये देव पण एक्झाईल मध्ये आला. म्हणजे काय? कारण आपल्या कल्चरमध्ये आपल्याला आपण इन्व्हाइट केलं त्याला. तर आपण जर घर सोडून गेलो, तर तो आपल्या घर सोडून आपल्या संगती येते तो. कारण तो आपल्या संगती रिलेशनशिप मध्ये आहे. तो रिलेशनशिप मध्ये आहे म्हणून आपण जसा आपल्याला जर घरातून काढला, है ना, आपल्याला समजा घरातून काढलं, तर तुमच्या संगती तुमचं जे घरात राहणारं, जे तुमच्या संगती रिलेशन मध्ये तुमचा नवरा, तुमची मुलं, ती लोक सगळं पण बाहेर येतील ना. की तुमचा नवरा बोलायला काय, तुझा मी बाबला, मी तर घरी आहे, तू ह्यांच्या बरोबर राहतो करून. तर तसं देव आपल्या संगती रिलेशन मध्ये आहे म्हणून देव आपल्या संगती एक्झाईल मध्ये पण येते. पण एक्झाईल मध्ये आल्यावर मग देवाला देवाची देवगिरी करता नाही येत. कारण आता काय होते, तो फेमिनिन एनर्जीनी आपल्या संगती राहते. तो त्याच्या फेमिनिन जी एनर्जी आहे ना, त्याच्या हिशोबाने राहते. कारण म्हणून आपण बोलतो की आपल्यामध्ये एक्झाईल मध्ये कोण आला? शेखिना आला, देवाचा शेखिना आला. शेखिना म्हणजे काय? देवाची जी फेमिनिन एनर्जी आहे ना, ती. पण फेमिनिन एनर्जी कशी अंडर राहते ती. आपण आता एवढं 2000 वर्ष आहे ना, 1800 वर्ष आपण अंडर मध्ये राहत होतो. कोणी आपल्याला मारला तर इथं पण मार रे बाबा, कोणी आपल्याला भोसकला तर नको मारू, माफ कर, पैसे मागले दे, म्हणजे काय आपल्या होतं ना, ते सगळं आपण आहे ना गपचूप एखाद्या बाई सारखं आहे ना, गाई सारखा आणि बाई सारखा आपण इस्रायल लोक वागत होता अख्ख्या जगामध्ये. है ना, ह्या देशातून काढला, त्या देशातून काढला, ह्यानी मारला, त्यानी मारला, हे मारला का? कारण ती परिस्थिती कशी झाली होती? बाईसारखी झाली. बाईसारखी म्हणजे कुठल्या बाईसारखी? नाही, फेमिनिस्ट बाई. बाई कुठली बाई? तुम्ही विचार करा ना, की नवऱ्याने किती पण मारलं तरी ती त्याच नवऱ्याकडे राहतं. किती पण त्रास दिला तरी दुसरा माणूस बोलते, तो तो त्याला बोलेल, तू तुमको क्या होता है, वो मेरा मेरा पती है, उसको मारने दो, मेरे को अच्छा लगता है वो मारता है तो. तशी परिस्थिती झाली होती इस्रायल लोकांची, की काय पण झालं तर आपण बोलत होतो, नाही नाही बाबा आम्ही सुखी आहोत. फेमिनिन एनर्जी खाली राहून राहून आपल्याला 1800 वर्षानं फेमिनिन एनर्जीची एवढी सवय झाली होती ना, की आपण आहे ना नको तिथं चांगलं वागायला लागलो. एखादा आपल्याला मारायला लागला ना, तर त्याला बोलायचं की एक काय मारतो, दुसरा पण मार मला. फेमिनिन एनर्जी आहे ती. अरे तू माझा एकच हात काय कापतो, दुसरा पण हात काप. तू माझी एक पोरं काय कापली, 7 पोरं काप. ही जी स्टोरी आहे ना, त्या स्टोरीमध्ये तुम्हाला काय समजते, की ती फेमिनिन एनर्जी मध्ये आपण आपण मेलनेस दाखवतच नव्हतो कधी. देवाने आहे ना याकोबला चूज केलं ना, कारण याकोबकडे आहे ना दोन्ही क्वालिटीज आहेत. दोन्ही क्वालिटीज कुठल्या आहेत? की तो आहे ना एसाव बरोबर पण लढाई करू शकते आणि तो देवाबरोबर लढाई करू शकते. जोपर्यंत याकोब आहे ना एसाव बरोबर आणि एंजल दोघांबरोबर लढाई करून जिंकत नाही ना, तोपर्यंत त्याला आहे ना इस्रायल हा नाव देत. तर इस्रायल म्हणजे काय? इस्रायल म्हणजे जो त्याच्याकडे अशी मॅस्क्युलिन एनर्जी आहे ना, की तो एसाव बरोबर लढू शकते आणि तो देवाबरोबर लढू शकते. तो देवाला पण चेंज करू शकते. देवाला चेंज म्हणजे देवाचा माइंड चेंज करू शकते. जर देवाने ठरवलं ना मी असा करीन, तर तो देवाला बोलू शकते की तू असं नाही करू शकत.
हा माझा कल्चर आहे, मी बनवलेली गोष्ट आहे, मला असा पाहिजे करून. म्हणून त्याचं नाव इस्रायल आहे. इस्रायल म्हणजे काय की तो दोघांकडनं हे झालंय. आणि म्हणून बेने इस्रायल आणि तुझी अख्खी जी आहे ना आपल्यामध्ये ती मॅस्क्युलिन क्वालिटी पाहिजे. ती मॅस्क्युलिन क्वालिटी आपण कधी युजच नाही केली. तर 1800 वर्ष आपण काय युज करतोय, फेमिनिन क्वालिटी युज करतोय. ये रे मार, देव एक आहे, तुमचा देव पण माझा देव आहे, असा करून आपण सगळं हे करतोय. आत्ताची परिस्थिती काय झाली, आणि वर्ल्ड अख्ख्या जगाला आहे ना ती सवय झाली आहे, अख्ख्या युरोपला सगळ्या सगळ्या जगाला सवय झाली आहे की ही लोक फेमिनिन आहे. म्हणजे एखादी बाई आहे ना, तिने जर आहे ना 20 वर्ष तिच्या नवऱ्याकडे राहिली आणि 20 वर्ष तिचा नवरा रोज मारते तिला आणि हे करतंय आणि दारू पिऊन येते आणि तिला त्रास देते, हे देते, सगळं करतंय ना, आणि एक दिवस जर ती उठली आणि बोलेल मी तुला मारून टाकेन आणि हे करीन ना, तर तिच्या नवऱ्याला राग येईल, अरे ही गरीब गाय, तिला काय झाला, येडी झालीस काय, टप करून अजून तिला मारायला येईल, अजून 4 जणांना घेऊन येईल, अजून बाहेरच्या, बघा बघा हिला काहीतरी झपाटला, येडी झाली, मला मारायला सुट्टे करून. कारण त्याला सवय झाली आहे, 20 वर्षापासून तो तिला मारतोय. तसं आपण एवढ्या 1800 वर्ष अख्ख्या जगामध्ये कुठं कुठं मार खाल्ला ना, आणि आता आपण परत इस्रायलला येऊन आपण मॅस्क्युलिन एनर्जी खाली यायला लागलोय ना, आणि सगळी माणसं मॅस्क्युलिन एनर्जी घ्यायला तयार नाहीत. कारण अजूनपर्यंत कितीतरी राबी आहेत, कितीतरी लोक फेमिनिन एनर्जीज घेऊन बसलं, तोच गलूत मधलीच एनर्जी घेऊन बसलं की आम्हाला शेकिनाची. आता शेकिनाची एनर्जी आपल्यामध्ये तेवढी नाही आहे. आपल्याकडे आता मॅस्क्युलिन एनर्जी आहे, मॅस्क्युलिन एनर्जी येते इस्रायलमध्ये, आणि ती मॅस्क्युलिन एनर्जी येते म्हणून आपण क्रिएटिव्ह झालो आणि एवढा वर्ल्ड आपण चेंज केला. कारण आपण नवीन नवीन आयडिया आणतो. इस्रायल लोक, ज्युइश लोक काय नवीन नवीन सगळं आणतायत का, इंटरनेट नि व्हॉट्सअप नि ते वेज नि हे नि ते नि किती किती नवीन दवा आणि नवीन हे किती किती गोष्टी आणतात, किती नवीन वेपन्स आणतात, किती काय काय आणतात, किती इनोव्हेटिव्ह आहेत. सगळ्यात जास्त इनोव्हेशन करणारी ज्युइश लोक आहेत. कशाला आहेत? कारण आता आपण मॅस्क्युलिन एनर्जी खाली आलोय. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे काय की तुम्ही आता काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी आणू शकता या जगामध्ये. क्रिएट करायचं काम दुसऱ्यांचं आहे, पण ती एनर्जी आल्यावर आता अख्ख्या जगाला त्रास होते. का जगाला त्रास होते? कारण माझी बायको 20 वर्ष मार खात होती, आता ती एकदम मला उलटा बोलायला लागली. समजला? इस्रायल लोक फेमिनिन एनर्जी खाली एवढा वर्ष होतं ना, तर जगाला सवय झाली होती की हे लोक फेमिनिन एनर्जी खाली आहेत. अरे यांना घेऊन या इथं, ही लोक आपला इकॉनॉमी खराब झाली आहे ना, इस्रायल लोकांना बोलवा, ती लोक आपली इकॉनॉमी बरोबर करतील. हा इकॉनॉमी बरोबर झाली, आता चला याला मारा, यांना आखला. अख्ख्या जगाने तेच केला. आणि त्या लोकांना वाटते की जगात म्हणजे त्याच्यासाठीच इस्रायल लोक आहेत. आता मेल एनर्जी येते ना, ती मेल एनर्जी एवढी येते ना की जगाला त्रास व्हायला लागला. म्हणून दुसऱ्या कोणी काय पण केलं ना तर ते चालतंय जगाला. अरे तो काय, तो त्याच्या बायकोला मारते तर ठीक आहे ना, मारू दे. तो पुटिन त्या युक्रेनला मारते ना, तो त्याच्या बायकोला मारते, मारू दे. तो सिरिया, तो त्याच्या बायकोला मारते, मारू दे. इस्रायलने काय केलं तर अरे ती बाई असून ती कशी मारते, असा उलटा होते. वर्ल्डचं थिंकिंग असं आहे की मॅस्क्युलिन एनर्जी कशी वापरते इस्रायल. इस्रायल तर फेमिनिन एनर्जी होता आतापर्यंत. आता मॅस्क्युलिन एनर्जी आतापर्यंत त्यांनी हिटलरनी एवढी मारली आणि काय नाही केलं, आता हे लोक एकच्या बदल्यात एवढं मारतात, कसं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, देव तुम्हाला ना तुमच्या कल्चरमध्ये तेव्हा हेल्प करेल जेव्हा तुम्ही हेल्प मागाल. तर तुम्ही विचारू नका की हे झालं आणि कसा देवानी थांबवलं नाही. देवाचं काम नाही थांबवायचं. तुमच्या कल्चरनी ती क्रिएट केलेली गोष्ट आहे ना, ती देव कधी थांबवल, तुम्ही जर विचारलं तरच थांबवल. ते जो होलोकॉस्ट झाला, हे झाला, ते झाला ना, ते आपण कल्चरनी क्रिएट केलेली गोष्ट आहे. ती देवानी क्रिएट केलेली गोष्ट नाही. देवानी नाही ते क्रिएट केलं, आपण तसं कल्चर बनवलं म्हणून तसं झालं. आपण असा कल्चर बनवलाय की ज्याच्यामध्ये पॅलेस्टीन लोक इथं आहेत, हे इथं आहेत, ते इथं. तुम्ही जो कल्चर बनवला त्या कल्चरचा काहीतरी इफेक्ट येईलच ना, दुसऱ्या कल्चरचा ह्या कल्चरचा इफेक्ट होऊन येते ना. ती देवानी नाही बनवला. कोण क्रिएटर आहे या सगळ्या गोष्टींचा? ह्युमन, माणूस क्रिएटर आहे. माणसाने क्रिएट केलेली ती गोष्ट आहे. माणसाने क्रिएट केलेली गोष्ट ती देव कशाला थांबवत? हा, देवाला तुम्ही सांगितलं की थांबव बाबा, आम्ही चुकलो, आम्हाला हे केलं, हे केलं, तर देव थांबू शकेल. नाही तर देव कशाला थांबवते? चल हे वादळ येणार आहे आणि तुम्ही देवाला सांगितलं वादळ थांबव, तर देव वादळ थांबू शकते, कारण तो देव वादळ आणणार आहे. पण तुम्ही वॉर केला तर देव कशाला थांबवल? तुम्ही बोला देवाला थांबवायला, तुम्हाला थांबवायला लागेल ती. कारण तुम्ही क्रिएट केलेली गोष्ट, तुम्ही त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल.
तुम्ही देवाला सांगितलं तर देव तुम्हाला सांगेल की तुम्ही थांबा, मी नाही करत आहे वॉर, तुम्ही वॉर करत आहे. मी नाही होलोकॉस्ट करत आहे, तुम्ही होलोकॉस्ट करत आहे. तुम्ही जाताय तिथं मेंढ्यांसारखं चालत. समजते मी काय बोलते ते? जेव्हा फेमिनिन एनर्जी खाली होतो ना, तेव्हा फेमिनिन एनर्जी खाली आहे ना टेकन फॉर ग्रांटेड होतं आणि आपण तसंच वागत होतो. पण मॅस्क्युलिन एनर्जी खाली आल्यावर आहे ना, आताची जनरेशन मॅस्क्युलिन एनर्जी खाली आहे. जर आहे ना एखादा मुलगा आहे ना त्याच्या मम्मी डॅडीला आहे ना अक्कल शिकवतोय ना, म्हणजे तो मॅस्क्युलिन एनर्जी खाली आहे. एखादी मुलगी त्याच्या मम्मीला सांगते ना की नाही तू बरोबर नाही, असं आहे तसं आहे, म्हणजे ती मॅस्क्युलिन एनर्जी खाली आहे. कारण आत्ताची जनरेशनवर मॅस्क्युलिन एनर्जी जास्ती ते आपल्या वेन इस्रायल लोकांच्या, ज्युईश लोकांच्या. आणि ती वर्ल्डला समजत नाही आणि वर्ल्ड त्याच्यासाठी रेडी नाही. पण आपण क्रिएट केलेली गोष्ट ते लोकांना सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणजे मॅस्क्युलिन एनर्जीनी आपण नवीन काय आणलेलं सगळ्या वर्ल्डला पाहिजे. आता ह्याचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन तुम्ही देवाकडे नमाज केली ठीक आहे, नमाज केली तर देव येईल आणि देव तुम्हाला नवीन काहीतरी त्याच्यामध्ये देईल. पण करायचा कोणाला आहे? आपल्यालाच करायचं आहे, ह्युमॅनिटीलाच करायचं आहे. मशियाख नाही पाठवणार आहे देव तुमच्यासाठी. तुमच्यामध्ये मशियाखची मॅस्क्युलिन एनर्जी पाठवणार आहे. तुमच्यामधला प्रत्येक माणूस मशियाख होईल. तुम्ही स्वतः सेव्हियर झाला पाहिजे. कारण आपण स्वतः प्रत्येक माणूस आहे ना, तो प्रत्येक माणूस मशियाख झाला पाहिजे. आणि मशियाख ही मॅस्क्युलिन एनर्जी आहे, सेव्हियरची एनर्जी. सेव्हियर म्हणजे कोण? मला वाचवणारा. वाचवणारा कोण असतं? सेव्हियर असतो. तो मॅस्क्युलिन एनर्जी आहे ना. मला प्रेम करणारा देव ही फेमिनिन एनर्जी. प्रेम कोण करतं? प्रेम करतं, वाढवतो, फेमिनिन एनर्जी आहे. तर आपल्याला आपल्या गॉड मध्ये आपल्याला मॅस्क्युलिन एनर्जी देते ना, आता मॅस्क्युलिन एनर्जी आपल्याला वापरायला पाहिजे. जे पहिला वॉर झाला आणि जेव्हा जे जे बोललं ना ते सगळं मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये होतं की नाही परत असं होईल, आमचे माणसं नाही सोडतील, हे सोडतील. पण आपल्यामध्ये अजूनपर्यंत ती जनरेशन आहे ज्यांच्यामध्ये, ज्या लोकांनी होलोकॉस्ट मध्ये इथं तिथं 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 सगळीकडं फेमिनिन एनर्जी यूज केलेली आहे, फेमिनिन एनर्जी हे आहे, तर ती लोक ती पण यूज करतात. तर जे काय होते ते चांगल्यासाठी होते, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण आपल्या कल्चरमध्ये, आपण म्हणजे ज्युईश लोकांनी, इस्रायल लोकांनी आपल्या कल्चरमध्ये कोणाला इन्व्हाइट केलं आपल्या संगती राहायला? गॉडला इन्व्हाइट केलं, देवाला इन्व्हाइट केलं. आणि देवाला इन्व्हाइट केलं तर देवाच्या टर्म्स मध्ये आपल्याला राहायला पाहिजे. जर आपण देवाच्या टर्म्स मध्ये नाही राहिलो ना, तर तो जाणार आहे सोडून. आणि तो जेव्हा सोडून जाईल ना, तेव्हा आपला कल्चर आहे ना, नॅचरल जो वे आहे ना, त्या नॅचरल वे, कल्चरच्या नॅचरल वेने जायला लागेल. आणि नॅचरल वेने जाईल तेव्हा अशा गोष्टी होतील. आणि मग तुम्ही नंतर नमाज करून तुम्ही देवाला परत बोलवाल आणि तुम्ही सगळं कराल ना, तर ते त्याच्यामध्ये मिरॅकल्स होतील. का नाही अडवला? आधीच देवाला सगळं माहिती आहे, देवानी का नाही अडवला? कारण देवाने ठरवलंय की मी तुमच्या लफड्यामध्ये, तुमच्या क्रिएटिव्हिटी मध्ये मी मधी नाही पडणार आहे. का? कारण मी जर मधी पडलो तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटीज राहत नाही, तुमची इंडिव्हिज्युअलिटीज राहत नाही, तुम्ही अॅनिमल सारखं होता, माझ्या अंडर येतात. देवाला देवाच्या अंडरमध्ये नाही ठेवायचं आपल्याला. देवानी देवासारखं आपल्याला बनवलं. जेव्हा आपण मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये असतो तेव्हा देव आपल्याला मॅस्क्युलिन एनर्जीनी आपल्या संगती बिहेव करतो. जेव्हा फेमिनिन एनर्जी मध्ये येतो आपण तेव्हा फेमिनिन एनर्जी संगती, शखीना आपल्या संगती असते. पण त्याचा अर्थ देवाचं दोन पार्ट नाही. देवाची ती एनर्जी आहे आपल्या संगती डील करायसाठी. देवाने आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो ना त्या परिस्थितीमध्ये, कारण देवाने आपल्याला कसा ठेवलेला आहे? गार्डन मध्ये ठेवलेला आहे. गार्डन म्हणजे काय? जंगल नाही. गार्डन म्हणजे ज्याच्यामध्ये देव काहीतरी चेंजेस करतो. म्हणून देव त्याची एनर्जी आपल्यामध्ये राहण्यासाठी चेंजेस करतो, मॅस्क्युलिन किंवा फेमिनिन, कुठल्या आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत, कुठल्या याच्यामध्ये आहोत, त्या हिशोबाने देव आपल्याला देतो. त्याच्यासाठी हे काय, त्याच्यासाठी जे जे झाला आणि जे होते ना त्याच्यासाठी काय, जे होत ते जे झालं ना त्याच्यामध्ये कितीतरी नवीन नवीन गोष्टी आल्यात, नवीन नवीन काय काय गोष्टी आल्यात. आणि त्याचा काहीतरी होणार आहे पुढं. पण जे होतंय ना ते वाईट होतंय. का वाईट होतंय? देवाची चुकी नाही, आपली चुकी आहे ती. कारण आहे ना आपण नमाज करताना आपण आहे ना साधा साधा आहे ना, आपण रोज आहे ना आमिदा वाचतो. आमिदा वाचतो ना, तर आमिदामध्ये आपण काय बोलतो? आमिदामध्ये आहे ना 9 टाइम आपण बोलतो की सगळ्या इस्रायल लोकांना एकत्र आण, सगळ्या इस्रायल लोकांची नमाज ऐक, सगळ्या इस्रायल लोकांचा असं कर, सगळ्या इस्रायलच्या सद्दिक लोकांचा असं कर. असं किती म्हणतो? 9 टाइम बोलतो. आणि बाकीच्या नमाजीमध्ये पण आपण सगळीकडे इस्रायल इस्रायलच बोलतो. तर आपल्याला समजलं पाहिजे की ज्यू म्हणजे नुसत्या इस्रायल नाही. जे याकोबाची पोरं होती ना ती सगळी इस्रायल आहेत. आणि ती लोक आता आहे ना दुसरीकडे गेलेली आहेत. जर माझा भाव आहे ना,
घर सोडून दुसरीकडे राहायला गेला ना आणि 20 वर्षांनी परत आला ना, तरी तो माझा भावच राहील ना. माझा भाव, समजा माझा भाव किंवा माझा कोण रिलेटिव्ह चायनाला जाऊन राहिला, ओके, त्यांची 2-3 जनरेशन तिथं चायनामध्ये राहिलं, माझं 2-3 जनरेशन इथं इंडियामध्ये राहिलं, आणि आम्ही आता परत 100-150 वर्षांनी परत भेटलो. मी इंडियन जेवण खातोय, कोशर इंडियन जेवण खातोय, तो काय खाते, तो चायनीज जेवण खाते, कोशर चायनीज जेवण खाते, तो पण तो चायनीज जेवण खाते. कारण त्यांनी त्याला कसा चेंज केलाय, तो जिथं आहे त्या हिशोबाने चेंज केलाय. मी जिथं आहे तिथं चेंज केलाय, पण तो माझा भावच राहील ना. तेवढ्या वर्षांनी चेंज झाला तरी तसाच आहे ना, तो राहील ना. मी मराठीमध्ये बोलतोय, तो चायनीज मध्ये बोलतोय, म्हणून तो वेगळा झाला, मी वेगळा झालो नाही ना, भावच आहे. तसं जे इस्रायल लोक होतं ना पहिलेपासून, ते इस्रायल लोकच आहेत. कोण कोण आहे ना दुसऱ्या धर्मात गेलं, दुसरा धर्म घेतला त्यांनी, दुसऱ्या रिलीजन मध्ये गेलं, पण ते जर एक देवामध्ये बिलीव्ह करतात ना, एक देवामध्ये बिलीव्ह करतात, कुठल्या तरी प्रकारे ते 10 कायदे आहेत तोरातलं ते पाळतात, तोरामधला मेजॉरिटी कायदा पाळतात, कुठल्या तरी प्रकारे घालतात. तुम्ही 3 तासानंतर दूध, मटण खाल्ल्यावर दूध पिता, ती लोक मटण आणि दूध मिक्स करून नाही खात, पण नंतर 5 मिनिटांनी चहा पितात. पण ती लोक काहीतरी पाळतात ना, ते लोकांचं काहीतरी कनेक्शन आहे ना. तर ती लोक सगळं इस्रायल ह्याच्यामध्ये येतात, कशामध्ये, डेफिनेशन मध्ये येतात. आणि तुम्ही नमाज जर करताना की सगळ्या इस्रायल लोकांचा भला कर, सगळ्या इस्रायल, तर तुम्हाला विचार समजलं पाहिजे की नुसता ज्युईश माणूसच इस्रायल नाही सर, सगळी बाकीची जी माणसं आहेत ना, ती लोक पण इस्रायल आहेत. ही मेंटॅलिटी चेंज करायला लागेल. ही मेंटॅलिटी चेंज केल्यावरच देव तुमची नमाज जी आहे ना ती कबूल केली ना तर ते करेल. कारण तुम्ही देवाकडे मागता काय, कलिंगड दे, कलिंगड दे, आणि तुमच्या मनामध्ये काय आहे, आंबा है ना. तुम्ही देवाकडे रोज नमाज करता, मला कलिंगड दे, मला कलिंगड दे, आणि देवाने कलिंगड दिलं तर होते ना, मला तर कलिंगड, मला आंबा पाहिजे. अरे पण नमाज करताना तू कलिंगड मागतेस ना. तसं आपण नमाज करताना काय मागतोय, इस्रायल, सगळ्या इस्रायल लोकांना एकत्र कर, सगळ्या इस्रायल लोकांना इकडं आण, सगळ्या इस्रायल लोकांचा भला कर, सगळ्या इस्रायल लोकांना हील कर. आणि देव जेव्हा सगळ्या इस्रायल लोक तुमच्या समोर आणते, तेव्हा तुम्ही काय बोलता, अरे नाही, मला कलिंगड नको, मला आंबा पाहिजे. नुसतं जे ज्युईश आहेत, जे मम्मीपासून ज्युईश आहेत तेच ज्युईश आहेत, जे ह्याच्यापासून ज्युईश, आपलं जे हलाख आपण बनवलं ना 1800 वर्षात, त्या 1800 वर्षाच्या हलाखामध्ये एवढं अडकलोय ना आपण, की आता आपल्याला कलिंगड आणि आंबा याच्यामधला फरक नाही समजत आहे. आणि मग कल्चर मध्ये क्रॅशेस होतीलच, कारण तुम्हीच नमाज केली त्या लोकांना आमच्या संगती मिक्स करा करून. तुमच्यासारखं ती लोकांना सगळेजण हेट करतात. तुम्हाला जसं अख्ख्या वर्ल्ड मध्ये हेट करतो तसं त्या लोकांना पण सगळेजण हेट करतात. जसं तुम्हाला कोणाला तुम्ही नको होतो तसं ते लोकांना पण ते लोक पण कोणाला नको पाहिजे. पण ती लोक मुस्लिम आहेत आणि तुम्ही ज्युईश आहात. ते लोकांना पण नाही समजत, ह्या लोकांना पण नाही समजत. त्यांना वाटतं की सगळं आपण मुस्लिम असतील तेच आपले असतील, आणि त्यांना वाटते जे ज्युईश असतील तेच आपले असतील, म्हणून सगळं चाललेलं आहे. कारण तुम्ही नमाज जी करता, आपल्या सगळ्या नमाजीमध्ये कुठं ज्युईश लिहिलेलं आहे? कुठल्या पण नमाजीमध्ये ना ज्युईश, आपण नमाज करतो ना त्याच्यामध्ये ज्युईश ना इस्रायलच लिहिलेलं आहे. शब्बाची पण नमाज करतो ना आपण, बेन बेने इस्रायल लिहिलं है ना, वेशामरू बेने इस्रायल, ए था शब्बात, लास हो तिथा शब्बात, तिथा शब्बात, लेदोर तांबेरी तोला, बेन यू बेन बेने इस्रायल, इस्रायलच लिहिलंय तिथं. देवाने शब्दात इस्रायल लोकांना दिला. तिथं कुठे लिहिलंय यहुदीला दिला, ज्युईशला दिला असं लिहिलंय? नाही दिला. तिथं नाही लिहिलंय बेंजामिनला दिला, लेवीला दिला, असा एकाला नाही दिला, सगळ्यांना दिला. आणि सगळ्यांना दिला, आणि तुम्ही नमाज करता की सगळेजण एकत्र, मग सगळेजण एकत्र आल्यावर तुम्ही बसून वाटाघाटी करा, बात करा, हे ना सॉल्व्ह होईल ना. तुमच्या कल्चर मध्ये तुमच्या काहीतरी मिस्टेक झाली म्हणून तुम्ही कल्चर वेगळा वेगळा झालाय ना. सॉल्व्ह कराल तुम्ही, बसून बात केली तर, भावंडांमध्ये, 2 भावंडांमध्ये जर भांडण असेल तर बसून बात केली तर सॉल्व्ह होतं. नाही बात केली तर एक दुसऱ्याचं ते खून करतात. तीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये देवाला बोलून देवाला कशाला आपल्याला सांगायचं की तुझी चुकी आहे, तू हे थांबवलंच नाही करून. आणि नंतर तुम्ही नमाज कराल की त्या माझ्या भावाला मार करून देवाला. तुम्ही तुमच्या डॅडीला बोलाल की माझा छोट्या भावाने मला असा असा केला म्हणून त्याला मारून टाक, बोलू शकता? नाही बोलू शकत ना. तुम्ही मोठा भाव आहो, तो छोटा भाव, किंवा तुम्ही छोटा भाव आणि तो मोठा भाव, तुमच्यामध्ये मारामारी झाली आणि हे झाली, आणि डॅडी तुमचा आला आणि काय झालं बाबा, काय झालं? तुम्ही बोलू शकता नाही असं झालं म्हणून त्याला मार, त्याला मारून टाक, तो बोल त्याला मारून टाक, तो बोल मारून कसं टाकू?
तुम्ही दोघं बसून एकत्र बात करा, भाव तुम्ही, माझी मुलं हाव. त्रास कोणाला होईल? डॅडीला होईल त्रास. तसा ह्या गडबडीचा त्रास आहे ना, देवाला त्रास होते. देव तिथं बसून आहे ना, मजा नाही बघत आहे, त्याला त्रास होते. हे जे चाललंय ना, होलोकॉस्ट पण झाला ना, तेव्हा पण देवाला तिथं बसून आहे ना त्रासच झाला. कारण त्याने ठरवलेल्या गोष्टीप्रमाणे तो नाही मधी पडू शकत. त्याने जेव्हा सांगितलं ना की तुमचा तुम्ही हे करा, तेव्हा तो नाही मधी पडू शकत, कारण तो देव आहे. तो माणूस नाही जे बोललाय ना त्याच्या उलटा करायसाठी. कारण माणूस आहे ना जे बोलतं ना त्याच्यापेक्षा उलटा करू शकतो, पण देव त्याच्यापेक्षा उलटा नाही करू शकत. देवाला जे बोललाय ते देवाला करायला लागतं. देवाने अब्रामाला सांगितलं की तुझ्या फॅमिली, तुझ्या मुलांसंगती आणि जनरेशन संगती मी राहीन, तर देव म्हणून राहिलाय ना. देव आपल्याला सोडून नाही गेला, म्हणून ज्युइश नेशन ऍज अ नेशन आहे इटर्निटी पर्यंत. कारण देवानी जे बोलला ना ते देव चेंज नाही करत. देवाने अब्रामाला सांगितलं, इसाकाला सांगितलं, याकोबाला सांगितलं ना, म्हणून देव आतापर्यंत आपल्या माणसांबरोबर आहे. सॉलोमन राजांनी जेव्हा मशीद बांधली ना, तेव्हा त्यांनी सांगितले की अख्ख्या जगातली कुठली पण माणसं इकडे तोंड करून नमाज करतील ना तर त्यांची नमाज ऐकतो. देवाने हा बोललाय ना, म्हणून देव आहे ना तिथं कुठल्या पण माणसाने नमाज केली तर त्याची नमाज ऐकतो. तो बघत नाही हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, मूर्ती पूजा करते नाही मूर्ती पूजा. कारण देव त्या टायमाला काय बोलला, हा मी करेन. तर ह्या हिशोबाने काय आहे, तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की देवाने एकदा कुठली गोष्ट सांगितली ना की यू आर माय पीपल, यू आर माय चोजन पीपल, तर देव आहे ना ते चेंज नाही करणार आहे. देवाने आपल्याला चूज केला. कशाला चूज केला? स्पेशल आहे म्हणून नाही चूज केला, रिलेशन ठेवासाठी चूज केला. की तुम्ही मला बोलवलात, मी आलो, आणि तुम्ही मला चूज केलात, मी तुम्हाला चूज केला. यू आर द चोजन पीपल. कारण आपला चोजन गॉड कोण आहे? तो आहे. म्हणून त्याचा चोजन पीपल कोण आहे? आपण. चोजन पीपल म्हणजे काय, स्पेशल डोक्यावर क्राऊन शिंग फुटलेत असं नाही. चोजन पीपल म्हणजे देवाने आपल्याला चूज केलं, कारण आपण देवाला चूज केलं. आता आपल्याला ते चोजन पीपल सारखा राहायचं आहे, कारण आपल्याला प्रत्येक आपल्या कल्चरमध्ये त्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. म्हणून त्यांनी तोरा दिलाय आणि त्यांनी आपल्याला नॉलेज दिलंय की मी अख्खा जग असा बनवलाय, तर तुम्ही तुमचा कल्चर पण असा बनवा. मी अख्खा क्रिएशन असा बनवलाय, तर तुम्ही पण असा बनवा. मी अशी बनवली आहे सगळी गोष्ट, सगळ्या गोष्टींमध्ये हे आहे, तसं पाहिजे. आणि त्या हिशोबाने जेव्हा बनवतो ना आपण, त्या हिशोबाने आपण ते रिपीट करतो ना, तेव्हा हे होतं. ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी कल्चर बनवले ते देवाच्या मर्जीत देवाच्या ह्याच्यामध्ये तेच सगळं. म्हणून तो लास्टचा दिवस बोलतात ना जजमेंट डे. जजमेंट डे काय आहे? जसा नोआच्या टायमाला देव बोलला ना की बस झाला. ही लोक नुसतं स्वतःला आणि स्वतःच्या कल्चरला आणि स्वतःच्या माणसांना नाही, तर ही लोक अख्खा अर्थ संपवतील. ही लोकांनी एवढं करप्ट झालं की ही लोक अर्थ संपवतील. जेव्हा आपली मजल तिथपर्यंत जाईल ना की आपण आपला अर्थ संपू शकतो, तेव्हा देव आहे ना परत रिसेटचा बटन दाबू शकते. जसं नोआच्या टायमाला रिसेटचा बटन दाबला होता ना, तसं रिसेटचा बटन दाबू शकते, कारण ही इज ऑल पॉवरफुल. पण त्यांनी काय सांगितलंय की फार्मिंग होईल, हे होईल, ते होईल, तर तो परत त्याच्यामधून पण नोआसारखा कोणाला तरी चूज करेल आणि परत रिसेट करू शकते सगळं. पण आपण आपला जो मिशन घेतलंय ना माणसाने, त्या मिशन मध्ये माणूस फेल होते. हे देन बनवायचं आपल्याला या जगामध्ये. या जगामध्ये आपल्याला आपल्यासारखा आपल्याला पाहिजे तसा वर्ल्ड बनवायचा आपल्याला. कारण देवाने जो बनवलेला वर्ल्ड होता ना, तो बघितल्यावर आपल्याला समजलं की आपण पण असा बनवू शकतो. इथं देवाने बनवलेला म्हणजे मी जर तुमच्या घरी आलो ना, तुम्ही माझ्यासाठी मस्त बेडरूम वगैरे तयार केली, हे केली, सगळं केला एकदम मस्त है ना, टीव्ही आहे आणि बेडरूम, आणि मी तुमच्या बेडरूम मध्ये त्या माझ्यासाठी हे केलेल्या बेडरूम मध्ये मी झोपलो, हे केला, काय मस्त झोप लागली, तर मला फिलिंग राहीलच ना की माझा बेडरूम नाही हा, त्या माझ्या होस्टचा बेडरूम आहे. किती पण झालं तर मला असं वाटतंय ना की त्यांचा बेडरूम आहे. मग मी काय करीन, मी माझ्या सेम तशी चांगली झोप लागावी म्हणून मी माझ्या इकडे माझा तसा बेडरूम बनवेन. कारण माझ्या बेडरूम मध्ये झोपताना हे करताना मला नाही वाटेल ना माझ्या होस्टचा बेडरूम आहे, माझा बेडरूम आहे. आणि मग मी मला माझ्या होस्टला पण बोलू शकते, बघ बघ मी तुझ्यासारखा बेडरूम बनवला, ही माझ्या घरी पण तू राहा करून. त्या रिलेशन मध्ये राहण्यासाठी आपण कल्चर बनवायला हे केलेलं आहे. कारण देवाने हा अख्खा देवाचा जो कल्चर आहे ना, तो नेचर आहे. नेचर काय, हा देवाचा कल्चर आहे. देवाने एवढा परफेक्ट बनवलाय ना की एक दुसऱ्यामध्ये सगळं बसून सगळं व्यवस्थित चालते. माणसाला तसा बनवायचा एदेन बागासारखा, ज्या माणसासाठी काय कल्चर आहे तो, आणि माणसाने ते बनवल माणूस. त्याच्यासाठीच माणसाने तो फ्रूट खाल्लेला आहे. तो फ्रूट खाल्ल्यावर तुम्ही तुमच्यामधल्या वाईट गोष्टी चेंज करू शकता. तुमच्यामध्ये जे
नॉलेज आलंय ना, त्या नॉलेजने तुम्ही तुम्हाला स्वतःला चेंज करू शकता, तुम्ही स्वतःला जास्ती गॉडली बनवू शकता, जास्ती गॉड होऊ शकता तुम्ही. कारण तुम्हाला गॉडनी देवानी देवासारखा बनवलेला आहे, म्हणून तुम्ही देवासारखा होऊ शकता. क्वेश्चन. किती टाइम झाला? जास्ती टाइम झाला काय? 7. हा, 1च तास झाला. बोला जॉनी, एक क्वेश्चन. राखेल आणि रिफ्का, आय होप मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर दिला आणि तुम्हाला समजलं की काय परिस्थिती आणि काय चाललंय आणि काय आहे करून. कारण आपण आपल्या छोट्याशा जगामध्ये, छोट्याशा पिरियड मध्ये आपण बॉर्न होऊन आतापर्यंत जेवढा जग बघितलं ना, तेवढ्या जगामध्येच आपल्याला वाटतं की अख्खा जग आहे. तो देवाच्या हिशोबाने तेवढा नाही जग. देवाच्या हिशोबाने जेव्हा तो स्टार्ट केलाय ना, तेव्हापासून आतापर्यंत इटर्निटी पर्यंत देवासाठी तो जग आहे. तेव्हाला अख्खा मोठा पिक्चर दिसतोय. तर त्या मोठ्या पिक्चरच्या हिशोबाने तुम्ही जर बघितलं ना, तर तुम्हाला समजते की कितीतरी जी गोष्टी आहेत ना, ते आपल्याला नाही माहिती आहेत. किती देवामध्ये आणि आब्रामामध्ये झाली होती, देवामध्ये आणि इसाकामध्ये झाली होती, देवामध्ये आणि याकोबामध्ये झाली होती. आणि त्या हिशोबाने देवाने सांगितलं की मी असा करीन, मी तसा करीन. आणि तो देव आहे, तो स्वतःचे बोललेला चेंज नाही करू शकत कुठली पण गोष्ट. त्याने इस्रायल लोकांना सांगितलं की मी तुमचा देव राहीन, तर तो चेंज नाही करू शकत होता. कारण तो देव आहे. तो बोलला मी तुमचा देव आहे, मी तुमचा देव राहीन. आता त्याला देव राहायलाच लागतंय. जरी आपण त्याला नाही देव मानला ना, तरी त्याला आपला देव राहायलाच लागतंय. जरी माणसं सोडून गेली ना त्याला, आणि दुसरं देव केलं, हे केलं ना, तर तरी तो वाट बघत राहते. कारण तो बोलला एकदा की मी तुमचा देव आहे, तर तो वाट बघत राहते. एलियावांना मी, तुम्ही जे प्रॉफिट्स बघाल ना, तर प्रॉफिटच्या टायमाला माणसं आहे ना मूर्तीपूजा करत होती. तर तो सगळ्या माणसांना मेसेज पाठवत होता प्रॉफिटच्या थ्रू की अरे मी तुमचा देव आहे. मी आठवतोय की यंग असताना तुम्ही कसं यंग म्हणजे अब्राहम, इसाक आणि सिनाच्या डोंगरावर तेव्हा तुम्ही कसं माया मागे धावत होतात, मला तुम्ही हे करत होतात, आणि आता काय झालं? आता तुम्ही दुसऱ्या देवांच्या मागे काय लागलात? ती प्रॉफेसी वाचली ना, तर तुम्हाला प्रॉफेसी मध्ये समजते की देव आहे ना, तो विसरत नाही. जरी माणूस देवाला विसरला ना, तरी तो देव विसरत नाही. आणि त्याच्यामधून पण कोण परत रिटर्न आला ना, येशूवा म्हणजे रिटर्न, माफी मागणे आपण बोलतो ना, रिटर्न. तर रिटर्न येण्यासाठी देव वाट बघत बसलेला आहे. तो बोलतोय की मी तुम्हाला डिव्होर्स नाही केलेला आहे. तुम्ही घर सोडून गेलात, तुम्ही परत याल तेव्हा मी परत तुम्हाला घेईन. त्यांनी डिव्होर्स नाही दिलाय. दुसरा रिलीजन किती पण नवीन नवीन रिलीजन येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आम्ही चोजन आहोत, हे आहोत. त्यांना सांगितलंच नाही की तुम्ही चोजन आहोत. त्यांनी अब्राहम, इसाक, याकोब आणि अख्ख्या इस्रायल लोकांना सिनाय डोंगरावर सगळ्या इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही चोजन आहात, मी तुम्हाला चूज करतोय. तसं त्यांनी दुसरा परत कधी कोणाला सांगितलं नाही की मी तुम्हाला त्यांना काढलं आणि तुम्हाला चूज केलंय. कारण तो देव आहे. त्यांनी एकदा काय बोलला तसा ते होतच. लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. देव आहे तो. कारण तो जे बोलतं ते होतं, ते जे बोलतं ते करतं. तो जे बोलला तसाच होणार आहे, चेंज नाही होणार आहे. तो बोलला लेट देअर बी लाईट आणि तिथं अंधार नसतं, लाईट होतं तिथं. तसं आहे, त्याचा बोललेला शब्द तो आहे. बाकीची जी गोष्ट आहे ती गोष्ट काय आहे की आपण क्रिएट केलेल्या ह्याच्यामध्ये, कल्चरमध्ये आपण त्याला बोलवतोय ना. आपल्या घरी आहे ना, जर भिंतीमधून भिंतीचा तुकडा पडला ना, तर ती देवाची मिस्टेक नाही, कारण आपण घर बनवलाय ना तो. तुम्ही जर जंगलमध्ये राहता आणि डोंगर पडला, तर तुम्ही देवाला बोलू शकता अरे मी जंगलमध्ये राहतोय आणि तू डोंगर पाडलास. कारण नेचर त्याच्या अंडरमध्ये. पण तुम्ही घर बनवलं आणि तुमची सिलिंग पडला खाली, तुम्ही त्याला नाही बोलू शकत. देवाला कसं बोलवाल? देव तुम्हाला हिंट देईल काहीतरी, पण तुम्ही देवाला कसं बनवू शकता? काय देव असा काय घर बनवलास की माझ्यावर सिलिंग पडला? तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे होतं ना, जेव्हा घर बनत होतं तेव्हा, सिलिंग बनत होतं तेव्हा. तुम्ही 1,000-500 रुपये कमी दिलं म्हणून तसा सिलिंग बनला. तुम्ही सस्तावाला सिमेंट वापरला म्हणून तसा सिलिंग बनला असेल, सस्ता मटेरियल वापरलं म्हणून बनला असेल. तर ते लॉंग टर्म जे आहे ना, ते लॉंग टर्म आपण केलेली गोष्ट आहे, त्याचा लॉंग टर्म जो हे आहे ना, ते आपल्यावर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यासाठी देवाला नाही बोलू शकत की अरे तू बनवलेला सिलिंग पडला करून. आपण बोलू शकतो मी बनवलेला सिलिंग होता, हे होता, ठेक होता, पण देवा मला हिंट तरी द्यायची तो सिलिंग पडेल करून. ते बोलू शकता तुम्ही. तसा वॉर झाला, हे झाला, अवलोकन झालं, देवाला नाही, देवानी का नाही थांबवला? अरे देवानी हिंट दिला, देवानी आधीपासून हिंट दिला, देवानी सगळा केला, देवानी वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या.
पण माणसं जेव्हा रिलॅक्स असतं ना माणूस, तेव्हा तो कायच नाही ऐकत. त्याला ऐकायचं नसतं देवाचं. जे चाललंय ते एकदम मस्त चाललंय करून. आणि नंतर आपण जर त्याच्यावर विचार करू आणि त्याच्यावर जर आपण हे करू ना, तर आपल्याला समजेल की त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक गोष्ट व्हायची होती, ती भयानक नाही झाली. कारण देवाच्या हातात जेवढा होता ना ते थांबवायचा, तेवढा देवाने थांबवला. हॉस्टेजेस येस. बरंच बोललं की वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांना वाटला की परमेश्वर आणि आपल्या लोकांच्या प्रार्थना त्यांना हेल्प करतायत. तर कॉमन मॅननी या परिस्थितीत काय करावं सो दॅट इस्रायल आणि सोल्जर्स आणि हॉस्टेजेसना मदत होईल. आणि दुसरा असा की इस्रायलने काय डायरेक्शन चेंज करावी काय, किंवा काय पॉलिसी मध्ये चेंज करावी काय, की ज्यामुळं याच्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल सोल्युशन लवकर निघेल. आता मी म्हणजे ऍज अ पर्सन इंडिव्हिज्युअल बोलतो. मी आहे ना, जाऊन त्या बेंजामिन नेतन्याहूला किती पण काय पण समजवला ना, तर तो ऐकणार नाही माझा. कारण त्यांनी काय ठरवलंय तेच करणार आहे. जे आर्मीचे चीफ आहेत ती लोक करणार आहेत तेच ठरवलं आहे. मग मी काय करू शकतो? माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात प्रार्थना करू. काहीतरी आहे ना. तर माझ्या हातात तर दोनच गोष्टी आहेत. माझ्या हातात दोन गोष्टी काय आहेत. जर माझ्या घरी भांडण चाललंय ना, बाहेर माझ्या घराचा आणि बाहेरवाल्यांचा भांडण चाललंय ना, तर माझी काय हे आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की माझ्या घरातल्या वाल्यांचा मी किती डिफेन्स करू शकतो, बचाव करू शकतो आणि माझ्या घरवाल्यांची किती साईड घेऊ शकतो हे बघायचं आहे. कारण माझं घरवालं किती पण रॉंग असलं ना, अशा टायमाला जेव्हा भांडण चालू आहे, जेव्हा खरोखर भांडण चालू आहे, भांडण चालू व्हायच्या पहिले मी घरवाल्यांना समजावू शकतो की तुम्ही रॉंग आहे करून. पण जर भांडण सुरू झाला आणि मारामारी सुरू झाली ना, तर मला काय, माझं काय कर्तव्य आहे? काय पण झालं तर मला माझ्या घरवाल्यांची साईड घ्यायची. ओके. दुसरी गोष्ट मी काय करू शकतो, मी आहे ना अशा पॉवरला सांगू शकतो की ज्या पॉवरच्या हातामध्ये आहे तो त्या जो डिसिजन घेणारा माणूस आहे ना त्याच्या डोक्यामध्ये टाकल की काहीतरी असा कर, काहीतरी चांगला कर की ज्याच्याने हे सॉल्व्ह होईल. आणि ती पॉवर कोण आहे? ती पॉवर तीच आहे ज्यांनी आपल्याला चूज केलंय. कारण त्याला आपण बोलवलंय ना आपल्या कल्चरमध्ये, तर आपल्या कल्चरवर त्याचं आपण त्याच्याकडे नमूद करू शकतो की तू दुश्मनांना मारायचा नको बघू, तू हे सगळं सॉल्व्ह करायचं बघ. इस्रायलला विन व्हायचा किंवा सगळं हे व्हायचं ते नको बघू. आम्हाला पाहिजे की हॉस्टेजेस परत येतील, सगळं शांती होईल, पीस होईल, सगळं व्यवस्थित होईल, पहिलेपेक्षा चांगला होईल, सगळ्यांना सुबुद्धी सुचल, सगळ्यांना डोका येईल, सगळ्यांना समजेल की माणूस माणूस आहे. हे रिलीजन आणि हे घेऊन जे बसलेत माणसं, त्या लोकांना पण समजेल की अरे ह्याच्या वर आपल्याला उठला पाहिजे. कारण तोच एकच डॅडी आहे. आपण डॅडीला सांगू शकतो की अरे डॅडी झगडा थांबवायचा काहीतरी प्रयत्न कर, आणि तो करल. कारण त्याच्या पॉवर मध्ये आहे की तो मी नाही टाकू शकत त्याच्या डोक्यामध्ये, पण तो त्याच्या डोक्यामध्ये ते टाकू शकतो. कारण तोरा काय बोलतोय, रुलरचा जो हार्ट असतो ना तो देवाच्या हातात असतो. फारो राजाचा पण आहे ना हार्ट आहे ना, कडक कोणी केला फारो राजाचा हार्ट? कोणी हे केला? देवाने केला, परमेश्वरांनी केला. परमेश्वराच्या हातात आहे ना, जरी काय नसलं ना तरी रुलर लोकांचा हार्ट असतात, रुलर लोकांचं ब्रेन असतं. देवाला हेच प्रे करायचं आपल्याला की अख्ख्या जगामधले सगळे जे रुलर्स आहेत ना त्या लोकांचा आहे ना डोक्यामध्ये टाक की हे सॉल्व्ह होऊ दे, चांगला होऊ दे. आणि जे त्याला करायचं आहे ना, जी मॅस्क्युलिन पॉवर देवाला द्यायची आहे ना, ती पीसफुली दे. पाऊस पाडशील ना तर व्यवस्थित पाऊस पाड. तुफान आणून पाऊस नको पाडू, कारण तुफान आणून जर देवाने पाऊस पाडला ना तर डिस्ट्रक्शनच होणार आहे. हा जो चेंज आहे ना, कशासाठी तरी चेंज होतोय ना, तर तो पाऊस आहे ना खूप जोरदार पडतोय. करोनाचा पाऊस पडला जोरदार है ना, तसा हा दुसरा पाऊस, तिसरा पाऊस पडतोय. करोना पण आली ना, पावसासारखी झाली ना, जो म्हणजे तुफानी पावसासारखा करोना आला. पण चेंजेस झाले ना कितीतरी वर्ल्ड मध्ये येस. माणसाच्या अंडरस्टँडिंग मध्ये, माणसाच्या यूज मध्ये, फायनान्स मध्ये, अख्ख्या वर्ल्डच्या इकॉनॉमीज मध्ये कितीतरी गोष्टी टेकन फॉर ग्रांटेड होता ते चेंज झाल्या.
कितीतरी नवीन गोष्टी आल्या, इंटरनेट कितीतरी नाही वापरणारी माणसं इंटरनेट आणि हे वापरायला लागलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे जायला 15-20 वर्ष लागणार होती, तो आतापासूनच चालू झाला. तर हा जो चेंज आहे ना, तो चेंज यासाठी तुफान पाऊस पडलाय. तसा हा सेकंड तुफान पाऊस आहे. तुफान देवाला सांगायचं तू स्लो पाऊस पाड, सगळा एक दिवसात नको पाडू पाऊस, महिनाभर पडू दे पाऊस, स्लो स्लो. पण आम्हाला म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे. मॅस्क्युलिन एनर्जी आहे ना, ती आरामात घेतली पाहिजे, म्हणजे विथ लव. विथ लव जर मॅस्क्युलिन एनर्जी आणली ना या जगामध्ये, तर ती एनर्जी आहे ना, ती क्रिएटिव्ह पॉवर जी आहे ना, ती लोक व्यवस्थित विकू शकतात. ज्या घरामध्ये आहे ना प्रेम असतं नवरा बायको मध्ये ना, तो घर आहे ना चांगला सुख शांतीचं असतं. तसं मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी आहे ना, याच्यामध्ये आहे ना लव पाहिजे. लव पाहिजे म्हणजे काय, तर आपण आता मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहो ना, तर आपल्याला फेमिनिन एनर्जी म्हणजे जी क्रिएटिव्ह पॉवर आहे त्याच्याबरोबर प्रेम पाहिजे आपल्याला. त्या क्रिएटिव्ह पॉवर बरोबर आपल्याला काम केलं पाहिजे. आपल्याला अडवलं नाही पाहिजे प्रत्येक क्रिएटिव्ह पॉवरला. चेंज नाही पाहिजे माणसांना, हे नाही पाहिजे. चेंज काय आहे, चेंज म्हणजे क्रिएटिव्ह पॉवरचा काम आहे ना, क्रिएटिव्ह पॉवरच चेंज आणतं ना. माणसांना चेंज नाही पाहिजे. जर माणसांना चेंज नाही पाहिजे तर मग पाऊस जोरदार पडतो, करोना येतो. माणसांना चेंज नाही व्हायचं, सगळ्यांना आपला बँकिंग सिस्टम तेच पाहिजे, पैसेच वापरायचं आहे, सगळ्यांना इंटरनेट नाही वापरायचं आहे, चेंज नाही व्हायचं माणसांना. मग मॅस्क्युलिन पॉवर काय करतं, जोरदार पाऊस आणतं. करोना जोरदार पाऊस आणल्यावर काय होतंय, मग माणसं सगळं चेंज होतात. अरे नाही बाबा, आपल्याला चेंज झालं पाहिजे. तर तसा नाही झाला पाहिजे. आपलं म्हणजे चेंजेस जे व्हायचे आहेत ना, ते चेंजेसच्या टायमाला व्हायला पाहिजे. तर आपल्याला तो प्रेम, चेंजेसवर पण प्रेम करायला पाहिजे, की आता हे गेला ते येतं. ओल्ड गोष्टी आहेत ना, म्युझियम मध्ये ठेवायच्या, फेकून नाही टाकायच्या. आपल्याला जी सवय आली आहे ना युज करायचं आणि थ्रो करायचं, तसं नाही, युज नाही करायचं. युज करून त्याला रियूज करायला पाहिजे आपल्याला. सगळ्या ह्याच्यामध्ये मेंटॅलिटी तशी ठेवली पाहिजे आपल्याला, की आपण चोजन आहोत ना, कारण आपण चोजन ह्याच्यासाठी आहोत कारण आपण देवाला चूज केलं. दुसरी माणसांना त्रास कशाला आहे, दुसरी माणसांना त्रास ह्याच्यासाठी आहे कारण आपण चोजन आहोत, तर आपल्या थ्रू सगळा मॅस्क्युलिनिटी या जगामध्ये येते. त्यांना प्रॉब्लेम असेलच ना. सगळी नवीन गोष्ट तुम्हीच आणाल, सगळी भरभराट तुम्हीच आणाल. कुठला देश फायनान्शियली हे झाला तर तुम्हीच त्याच्यामधून काढून शकता त्याला. तर दुसरे जे राष्ट्र आहेत ना, त्या लोकांना त्याच्यामध्ये जलसी होईल ना, की तुमच्यामध्ये काय स्पेशल आहे. चायनीज गव्हर्नमेंट आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टी पण आहे ना, त्यांच्या इथं तलमूद बिलमूद सगळं शिकवतंय. का, कारण त्यांना बघायचं की ज्यूइश सिक्रेट काय आहे प्रॉस्पेरिटीचा. त्यांना असं वाटतं की काहीतरी यांच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉस्पेरिटीचं काहीतरी हे आहे. कल्चरल ती लोक असं झालं की ती लोक कल्चरली कुठं पण राहिलं तरी ती लोक युनिफाईड राहतात, कुठं पण राहिलं तरी त्यांची कम्युनिटी असतं, कुठं पण ती लोक एकत्रच असतात. अख्ख्या जगावर पसरलं तरी परत एकच राहिलं ती लोक. असं दुसरा कुठलाच नाही माणसं राहू शकत. ती लोकच कसं राहतात, त्यांना वाटतं की आपल्या कल्चरमध्ये, आपल्या बुक्स मध्ये, आपल्या त्याच्यामध्ये आहे. त्यांना नाही समजत की आम्ही नाही, आम्ही देवाला चूज केला, देवाने आम्हाला चूज केला, म्हणून हा रिलेशन. जो नेचर मध्ये आहे ना, नेचर मध्ये जो देव आहे ना, तोच देव आहे. आम्ही त्याचं तुकडं तुकडं पार्ट्स नाही घेतलं. आम्हाला नुसतं नेचर मधला स्ट्रेंथ नाही पाहिजे, नेचर मधला हा नाही पाहिजे. नेचर आम्हाला अख्खा नेचर मधला जो सगळा जो तिकडं गॉड आहे ना, अख्खा नेचर मध्ये आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये आणि सगळ्यामध्ये जो एक देव आहे ना, तोच देव आम्हाला आमच्या कल्चर मध्ये पण पाहिजे. आम्हाला स्पेसिफिक नाही पाहिजे. आणि आपण जेव्हा त्याला चूज केलं तेव्हा त्यांनी आपल्याला चूज केला. बोले अरे तुम्ही मला चूज केलं तर मी तुम्हाला चूज करतो, कारण बाकीच्या कोणाला मी नाही पाहिजे. दुसरे पण जे रिलीजन आलेत ना, ते आपल्या तोरा वेनी आणि तोरा ह्याच्यानी आणि नवीन बुक्स आणलं आणि मी ख्रिश्चनिटी, मुस्लिम रिलीजन आणि अजून कितीतरी त्या लोकांबद्दल बोलतो, तर ती लोकांनी आहे ना ते चेंज केला बघितलंय. त्या लोकांना गॉड नाही पाहिजे, त्या लोकांना त्यांचा देव पाहिजे, त्यांच्या हिशोबाने देव पाहिजे. त्या लोकांना तो देव नाही पाहिजे जो देव सगळ्याचा सगळा एक देव आहे. तो त्या लोकांना त्यांच्या आयडियानी देव पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तो त्या रिलीजन मधला गॉड आणि आपला गॉड तो सेम गॉड नाही. आपल्या गॉडचा कटला थोडासा पार्ट त्यांनी घेतलेला आहे.
थोडीशी पर्सनॅलिटी, ही पर्सनॅलिटी पाहिजे, ही पर्सनॅलिटी पाहिजे, ही पर्सनॅलिटी पाहिजे, आम्हाला ही पर्सनॅलिटी नाही पाहिजे. गॉड इज लव्ह त्या लोकांना पाहिजे. आपल्यामध्ये तसं नाही. आपल्यामध्ये गॉड लव्ह नाही आहे, गॉड पनिश पण करतो. जर रॉंग असेल ना तर गॉड एवढा हे आहे ना की तो पनिश पण करतो. तो आकाशातून आहे ना सदोमा गमोरा डिस्ट्रॉय करायला आकाशातून सल्फर आणि याचा पाऊस पण पडता आगीचा. माणसाने चूक केली ना तर तो अख्खा वर्ल्ड पण डिस्ट्रॉय करतो. नोआच्या टायमाला फ्लड आणून. त्याचा जो देव आहे ना त्याच्यामध्ये आपण पार्ट्स नाही केलेले आहेत. चांगला माझा आणि वाईट तुझा असा काय नाही केलेला. वाईट पण तोच देव करू शकतो आपला देव, कारण तो इज द मोस्ट ऑल पॉवरफुल. त्याच्याकडे सगळ्या पॉवर आहे, तो ऑल पॉवरफुल. आम्ही डिफरन्शिएट नाही करतो, आम्ही त्याला चूज केलंय म्हणून त्याने आम्हाला चूज केलं. जे दुसरं रिलीजन आलं त्या लोकांनी त्याच्यातलं पार्ट्स चूज केलं नुसतं. आणि ते पार्ट्स चूज केलं ना तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही त्या देवाला. त्या देवाला प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. जोपर्यंत ती लोक आयडल वर्शिप नाही करत, त्या पार्टला कुठल्या याच्यामध्ये टाकून हे करून ते करून मग तो त्या पार्टला पण डिफरन्शिएट करून हे नाही करत ना. आयडल वर्शिप म्हणजे मी असंच वागीन, त्याला आयडल वर्शिप करतात. म्हणजे माझा आयडल जर अमिताभ बच्चन आहे ना तर मी अमिताभ बच्चन सारखा वागेन. माझा आयडल आर्नॉल्ड शॉर्जनेगर आहे ना तर मी त्याच्यासारखा वागेन. माझा आयडल ब्रुसली आहे तर मी ब्रुसली सारखा वागेन. त्याला आयडल वर्शिप बोलतात. देवाचा एक पार्ट घेऊन त्याला हे करून मी असंच वागेन. माझा देव लढाई करणारा देव आहे, तो हे करणार तर मी तसाच वागीन. माझा देव प्रेम करणारा देव तर मी नुसतं प्रेमच करेन. त्याला आयडल वर्शिप बोलतात. आयडलाइज करायचा नुसतं त्या पार्टला. आणि आयडलाइज करायला तुम्हाला ते समोर ठेवायला लागतं, फोटो हे ते 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 बघायला, वेगवेगळ्या त्याचा स्टोरीज आणि वेगवेगळ्या नवीन नवीन काय काय करायला. ब्रुसली असा प्रॅक्टिस करते म्हणून त्याच्याकडून माणसं तशी प्रॅक्टिस करतात, आयडलाइज करतात. तसं ते आयडलायझेशन म्हणजे तो आयडलायझेशन आहे. पण आपला गॉड सगळा करू शकते. तसं आपण देवानी आपल्याला त्याच्यासारखा बनवलं तर आपण पण सगळा करू शकतो. आपण प्रेम पण करू शकतो आणि आपण राग पण करू शकतो. आपण आहे ना वॉर पण करू शकतो आणि वॉर करताना आपण दुश्मनाला मारू पण शकतो. जस्टिस करायला सांगितलं देवाने. जस्टिस करताना ना देवाने सांगितलं, जस्टिस करताना दगड मार आणि मार करून सांगितलं देवाने. म्हणजे देवाचा जो रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ना त्याच्यामध्ये जस्टिस आहे ना एवढा इम्पॉर्टंट आहे ना की देव बोलते की ते पण मीच केलेलं आहे. कोणाला ठेवायचं कोणाला संपवायचं ना ते पण मायाच हातात आहे. आपल्यामध्ये आहे ना डेथचा वेगळा गॉड आणि वाईटचा इव्हलचा वेगळा गॉड असा काय नाही. जे एंजल्स बिंजल्स आपण बोलतो ना ते सगळं देवाच्या अंडर मध्ये आहे. एंजल म्हणजे मेसेंजर्स आहे ते देवाचं. त्यांना एकदा मेसेज मिळाला ना की ते तुम्हाला मेसेज आणून देतात. देवाने सांगितलं त्याला मार ना तर तो मेसेंजर घेऊन येतो आणि तो देवाने सांगितलं तर तुला मारायचं. तो येऊन मारत नाही तुम्हाला, तो देवाचा नुसता मेसेज घेऊन येतो तुमच्याकडे. एंजल ऑफ इव्हल आहे ना तो इव्हल नाही करत तुमच्या संगती. तो घेऊन येतो आणि बोलतो देवाने सांगितलंय बाबा तुझ्या संगती इव्हल करायचं, मी इव्हल करतो. एंजल लोकांना पावत नाही. एंजल लोकला पावर तुम्ही दिली तर तुम्ही आयडल वर्शिप करता, आयडलाइज करताय तुम्ही. एंजल म्हणजे मेसेंजरचा काम मेसेज द्यायचा, दुसरा काय त्याचा काम नाही. तो मेसेज चेंज पण नाही करू शकत आणि मेसेज न देता पण नाही जाऊ शकत. त्याचा नुसता काम मेसेज द्यायचा, तो एंजलचा काम. आपण म्हणून प्रत्येक माणूस आपल्याला अलाउडच नाही की तुम्ही आहे ना मोशे आरोन आणि ह्याच्या त्याच्या थ्रू किंवा कबरीवर जाऊन नमाज करा. तुम्हाला आपल्याला देवाने सांगितलं तू डायरेक्ट नमाज कर म्हणून आपण बारूक आत्ता अजून म्हणतो. बारूक म्हणजे ब्लेसेड. आत्ता म्हणजे जो समोर उभा माणूस आहे ना त्याला बोलतो आत्ता. आत्ता म्हणजे तू, की तू माझा देव आहेस, तू ब्लेसेड आहेस. आपण बोलत नाही की मोशेचा देव ब्लेसेड आहे किंवा ह्याचा देव ब्लेसेड आहे. आणि आपण एलोय अब्राम, एलोय इसाक, एलोय याकोब बोलतो ना तर तो एलोय अब्राम, एलोय इसाक म्हणजे याकोबाचा देव, इस्रायलचा देव असा नाही. देवानी सांगितलं की माझा हा नाव आहे. देवाचं तो नाव आहे. तो देवाचं नाव काय? एलोय अब्राम, एलोय इसाक, एलोय याकोब. हा देवाचं नाव आहे. देवा बोलला की हा माझं नाव आहे. त्याच्यामध्ये अब्राम, इसाक, याकोबाचा काही संबंध नाही. म्हणून मशिदीमध्ये जेव्हा एलोय
अब्राहम इलो, इसाक इलो, याकूब बोलतो ना, तेव्हा आहे ना ते सगळी माणसं बोलतात ना, ब्लेसेड बी देअर मेमरी. ब्लेसेड काय देव आहे? तो देव काय मेला काय? जे बरोबर. मरतात त्यांची मेमरी ब्लेसेड असतं. तिथं ते बोलायला अलाउड नाही. तरी माणसं आता बोलायला लागली आणि सगळी माणसं बोलतात. ती मुसलमान लोकांचा आहे, मेलेल्या माणसाला ब्लेसेड इज मेमरी. ब्लेसेड इज मेमरी कशाला? देव आहे तो. आपण देवाचं नाव घेतलं, आपण आदो नाही बोललो की ब्लेसेड इज मेमरी बोलतो. एलोईम बोललो तर ब्लेसेड इज मेमरी बोलतो, नाही ना? मग एलोय अब्राहम, एलो इसाक, एलो याकोब बोललो तर कशाला माणसं ब्लेसेड बी देअर मेमरी बोलतात? अब्राहम इसाकची नाही तिथं नमाज. आपण देवाची ना, देवाचं नाव आहे. तो 3 अक्षर, ते एवढा मोठा 3 अक्षरचा 6 वर्डचं देवाचं नाव आहे. पण बरका करताना बारुक आत्ता अजूनही बोललं तर बरीच लोक बारुकू बारुक शेमू बोलतात. बारखू बारुक शेमो बोलू शकतो. बारखू बारुक शेमो म्हणजे काय? ब्लेसेड इज ही अँड ब्लेसेड इज हिज नेम. नेम. येस. हा, इथं काय बोलतो? ब्लेसेड बी देअर मेमरी. हो. देअर मेमरी म्हणजे काय? बारखू बारुक शेमो बोला तुम्ही, पण ब्लेसेड बी देअर मेमरी म्हणजे कोणाची मेमरी? मग अब्राहम अब्राहम इसाक. इसाक याकोबाची मेमरी. पण त्यांचा तो अब्राहम इसाक याकोबाचं नाव घेतलंच नाही आपण देवाचं नाव घेतलं. तो देवाचं नाव आहे. देव बोलला की माझं हा नाव आहे. जर मी मी माणसांना आता माझं डॅडी वारलं ना, तर मी त्या माणसांना बोलेन की हा मी बारुक कोलेटचा मुलगा, तर ब्लेसेड बी हिज मेमरी असं बोलतील माणसं? नाही बोलतील ना, कारण मी बारुक कोलेटला तुम्ही ओळखता का असं विचारलं तर ती लोक बोलू ना ब्लेसेड बी हिज मेमरी. पण मी बारुक कोलेटचा मुलगा, तुम्ही मला कशाला ब्लेसेड बी हिज मेमरी करा? मी जिवंत आहे ना. मी जर तुमच्या समोर उभा आहे, मी जिवंत आहे, तर माझी मेमरी ब्लेसेड नाही होऊ शकत ना. ब्लेसेड बी हिज मेमरी कशाला? हिज मेमरी नाही, मी त्याचा मुलगा आहे, हा माझं नाव आहे. तसं देवाने सांगितलं की मी त्यांचा देव होतो, पण हा माझं नाव आहे. कंटिन्यू मध्ये अब्राहम देवा त्या लोकांचा देव करून. आता तो त्या लोकांचा देव होतो म्हणून नाही, हा मी नाव ठेवून घेतला. माझं नाव आहे आता. जसं आपण सरनेम ठेवतो ना, तसं देवाने बोलला हा माझं नाव आहे. आता प्रत्येक टाइमला तू नाव घेतल्यावर आपण ब्लेसेड बी द्या मेमरी नाही बोलायचं. मग आपण प्रत्येक टायमाला इस्रायल बोललो नमाजी मध्ये, का नाही ब्लेसेड बी हिज मेमरी बोलत? बारखू बारुक शेमो वेगळा आहे, आणि तो आपण जो बोलतो ना त्या टायमाला ते रॉंग आहे. ते कारण ते ब्लेसेड बी हिज मेमरी आहे. ब्लेसेड बी हिज मेमरी, ब्लेसेड बी देअर मेमरी असा आहे त्याचा अर्थ. तिथं बोललाच नाही पाहिजे, कारण मध्ये जिथं आमेन बोलायचं तिथं आमेन बोलायचं मोठ्याने चालू असताना, बाकी जिथं बारुक बोललं तिथं वाकाच आहे. ऍड नाही करते तिथं वर्ड. तो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला मध्ये ऍड नाही करायचा. तो दुसरा लेक्चर होईल आपण. क्वेश्चन 10-15 मिनिट्स आणि मग आपण बंद करू जर क्वेश्चन असतं तर, नाहीतर आता लगेच बंद होईल. दुसरं पण माणसं क्वेश्चन विचारू शकतात. असं नाही की नुसतं जॉनी जॉनी चिराडनीच क्वेश्चन विचारले पाहिजेत. आपल्याला जो काम करायचा ना, तो आपला काम आपण करायचा. त्याच्यामध्ये कोण सोल्जर आहे, कोण काय आहे, तर त्यांनी त्याचं काम करायचं. आणि त्याच्या काम करताना त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं की मला जी एनर्जी देते तो देव आहे, त्याच्यापेक्षा वेगळा मी कायच नाही करू शकत. पण कल्चरमध्ये जे होतंय ना, ते कल्चरमध्ये जर काय मला चेंज करायचंय, कल्चरली जे सोसायटीमध्ये याच्यामध्ये होते ना, तर त्याच्यामध्ये मला देव हेल्प करेल आणि त्या हिशोबाने मी करेल. पण मी चेंज नाही करू शकत काय. कारण एकदा ती मेल एनर्जी आली ना, मेल एनर्जी आली, मग ती क्रिएटिव्ह पॉवर जेव्हा काम करायला लागतं ना, तर त्याच्यामध्ये आहे ना कितीतरी गोष्टी चेंज व्हायला लागतात. कितीतरी ओल्ड रिप्लेस व्हायला लागतं न्यू जे गोष्टी येतं ना, त्याच्यासाठी रिप्लेसमेंट लागतं ना. तुम्ही एकाच एकाच ठिकाणी 2 भांडी नाही ठेवू शकत ना. एकात एक ठेवू शकता, पण एका ठिकाणी 2 भांडी ठेवू शकता का? एकाच स्पेस मध्ये नाही ठेवू शकत. एका भांड्यामध्ये भांडा ठेवू शकता, पण मग तुम्ही नवीन भांडा आणला, तो दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवला, तर नवीन भांड्याचा फायदा काय? तर म्हणून नवीन भांडा ठेवायसाठी जेव्हा जुना भांडा काढले जातं ना, समजला, तर त्याला रिप्लेसमेंट बोलतात. तर असा रिप्लेसमेंट क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये होतो. जेव्हा शेती पण आपण करतो ना, तेव्हा आपल्याला जमीन आहे ना खोदायला लागतं, नांगरायला लागतं. जमीन नांगरतो ना, तेव्हा कितीतरी तिथं छोटे छोटे अॅनिमल्स, अर्थवर्म, बॅक्टेरिया, ईस्ट, फंगस कितीतरी मरतात तिथं. आपली
एवढा मोठा आपण बघू नाही शकत म्हणून, नाही तर कितीतरी गोष्टी तिथं मरतायत ना, कितीतरी वीड्स मरतात, कितीतरी काय मरतात. पण तो क्रिएटिव्ह प्रोसेस आपण पुढे नेण्यासाठी आपण तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये करतो ना. पाऊस पडला म्हणून आपण बोलला तर नाही नाही बाबा शेती केली तर एवढे अॅनिमल मरतील, एवढं हे करेल, आपण शेतीच नाही करायची. तुम्ही क्रिएटिव्ह का पावसाचा यूज नाही ना, त्या मॅस्क्युलिन एनर्जीचा युजच नाही होईल. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की जोपर्यंत ना खालून असा कब्बाला बोलते की जोपर्यंत ना फेमिनिन एनर्जी मागत नाही ना खालून, लोअर वॉटर्स जोपर्यंत अप्पर वॉटर्स कडे मागत नाही ना तोपर्यंत अप्पर वॉटर्स पडत नाही. वरून आहे ना पाणी पाणी पडायसाठी खालून पाणी मागायला लागतं. म्हणजे पाऊस पडायसाठी पहिले आहे ना मॉइश्चर आहे ना खाली मॉइश्चर व्हायला लागतं, तरच पाऊस पडतं. तुम्ही आहे ना पाऊस पाऊस पडायच्या आधी बघा जरासा गरम होतं, आपल्याला घाम होतं का, कारण अर्थ आहे ना आपली पृथ्वी आहे ना मॉइश्चर तयार करतं आणि मागतं रेन, तेव्हा तो रेन पडतं. तसा फेमिनिन एनर्जीनी मागितल्यावरच मॅस्क्युलिन एनर्जी येतं. आणि ह्या वर्ल्डची फेमिनिन एनर्जी आहे ना नुसती शेकिना नाही, नुसती शेकिना नाही, तर ह्या अख्ख्या वर्ल्डची फेमिनिन एनर्जी आहे ना ती मॅस्क्युलिन एनर्जी मागते आता. आणि ती मॅस्क्युलिन एनर्जी येतेच येते. ती मॅस्क्युलिन एनर्जी यासाठी देवाने आपल्याला चूज केलेलं आहे. का चूज केलंय मला नाही माहिती, देवाला विचारायला लागेल आपल्याला. कारण आपण त्याला चूज केला म्हणून त्यांनी आपल्याला चूज केला. दुसरं नाही, दुसरं पण आहे. कितीतरी कंट्रीमध्ये असं मॅस्क्युलिन एनर्जी वाली माणसं असतात, त्यांना मॅस्क्युलिन एनर्जी येतं. ती लोक त्या कंट्रीचं सायंटिस्ट असतात आणि हे असतात आणि नवीन इन्व्हेंटर्स असतात, कितीतरी गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण ह्या आपला जो कल्चर आहे त्या कल्चरच्या हिशोबाने काय आहे, तू जास्ती मॅस्क्युलिन एनर्जी आपण आणू शकतो याच्यात. आणि 1800 1900 इयर्स नंतर असं झालंय की जास्ती प्रमाणात आपण ती मॅस्क्युलिन एनर्जी आणू शकतो. आणि आपल्याला मॅस्क्युलिन सरकार हाला पण पाहिजे. म्हणून आपल्याला तर डिफरेन्शिएट केला पाहिजे की कोणा सांगती प्रेमाने राहायचा, कोणा सांगती नाही प्रेमाने राहायचा, कोणाला किती द्यायचा, कोणाला काय किती द्यायचा. मेल जी क्वालिटीज आहेत ना, सगळ्यांना नाही, मी पुरुषांना बोलत आहे, बायकांना पण मेल क्वालिटीज आहेत ना आपल्या, त्या मेल क्वालिटीज आपल्याला हे केलं पाहिजे. नाही कधी बोलायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. सगळीकडं ले असं नाही बोलायचा. प्रेमाने आहे ना, प्रेमाने सगळ्यांना देतो तसं नाही, नाही नाही बोलता पण आला पाहिजे आपल्याला. नाही बोलायची ही मॅस्क्युलिन क्वालिटी आहे. फेमिनिन क्वालिटी काय आहे, एक एक तीळ आहे ना ती 7 जणांमध्ये तो वाटून देऊ शकतो. मॅस्क्युलिन क्वालिटी काय आहे, तो बोलेल नाही मी एकटाच खाईन. ह्याच्यासाठी नाही, तो विचार करतो की मी एकटा खाल्ल्यावर मी काहीतरी करीन, मी शिकार करीन, मी शिकार करून मोठा हरिण घेऊन येईन आणि मग तुम्ही हरिण खा. त्याचा वेगळा डोका चालतो. पण फेमिनिन डोका कसं चालतं, आता सगळेजण भूक आहेत, सगळ्यांना तुकडं तुकडं करून सगळ्यांना इक्वल पाठा. मॅस्क्युलिन अजून पुढचा पुढचा विचार करून चालतं. फेमिनिन आता तिकडचा नेचरचा याचा त्याचा सगळा व्यवस्थित कसा करायचा, सगळा क्रिएट कसा करायचा, सगळ्यामध्ये कॉम्प्रोमाइज कसा करायचा, सगळ्यांना कसा हे करायचा, तो फेमिनिन एनर्जी प्राप्त. आणि माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये बाई असो माणूस असो त्यांच्यामध्ये दोन्ही एनर्जी चालतात. ओके, तर फेमिनिन एनर्जी आणि मॅस्क्युलिन आणि म्हणजे माणूस आणि बाई याच्यामध्ये डिफरन्शिएट करू नका. कारण जेव्हा हवा आदाम आणि हवा आहे ना एदेन बागेमध्ये होतो ना, तर सगळं डिसिजन आहे ना हवा घ्यायची. तिनेच डिसिजन घेतलं. जेव्हा आब्राम आणि सारा जेव्हा आहेत ना, तर सारा डिसिजन घेते सगळं, आब्राम नाही डिसिजन घेते, है ना. आगार बरोबर लग्न कर, इस्माईलला हाकलून टाक, कोण डिसिजन घेते, सारा घेते. आणि इसाकची बायको डिसिजन घेते, नाही त्याला नाही मिळालं पाहिजे, ह्याला मिळालं पाहिजे ब्लेसिंग्स. म्हणजे तुम्ही विचार करा की ती बायका असून पण त्या लोकांकडे आहे ना मॅस्क्युलिन क्वालिटीज आहेत, मॅस्क्युलिन डिसिजन घेतात. ती लोक का डिसिजन घेतात, कल्चरसाठी घेतात. कल्चर हा जो कल्चर जो आहे ना, जो ह्या वर्ल्डला एडेन बाग बनवायची, हा जो डिसिजन आहे ना हा हव्वानी घेतलेला आहे. म्हणून हव्वाच्या साईडनी बायकांनी आहे ना मॅस्क्युलिन डिसिजन घेतलं ह्या वर्ल्ड साठी. ओके, आपलं लेक्चर झालेलं दिसते. कारण कोण काय क्वेश्चन नाही विचारत, संपवायला घ्यायचा. सिनोरा एनी क्वेश्चन?
क्वेश्चन काय नाही, बट तुम्ही बोलता की वी शुड डिस्कस विथ देम. Now these people, they are not ready to discuss any things peacefully, na? वी नाही, वी हॅव टू पुट इन गॉड्स, की देवाने त्यांच्या ह्याच्यामध्ये असं टाकायचं की तिला काही डिस्कस करून हे करेल करून. पण प्रार्थना करतोय की सगळे सुरळीत हो, पण त्या लोकांचं सगळं तर सुरळीत हो करून प्रार्थना करायची आपल्याला. येस. कधी पण आहे ना तेलीम वाचताना, मी तुम्हाला एक पहिले पण सांगितलं, आता पण आपण तेलीम वाचताना आहे ना वाईट प्रवृत्ती, वाईट जे आहेत ना ते खलास करायचं, असे आपण नमाज करायचे असतात. वाईट माणसाचा खलास कर, माझ्या दुश्मनाला खलास कर, असा नाही करत असत. नाही नाही. कधी पण नमाज करताना काय की त्या माणसामध्ये, तो समोरचा जो माणूस आहे, जो माझा एनिमी आहे, त्याच्यामधली वाईट प्रवृत्ती खराब, वाईट प्रवृत्ती खलास करून टाक, त्याच्यामधला वाईट काढून टाक, आमच्या रिलेशन मध्ये जे वाईट आहे ते काढून टाक, इव्हल काढून टाक, असं बोलायचं असतं. आणि मग ते काढल्यावर काय होणार आहे? जर तुमचा दुश्मन आहे, तुमच्या दुश्मनाच्या डोक्यामधला इव्हल गेल्यावर काय होणार आहे? तो मी शांतता होईल. छोट्या ह्याच्यामध्ये बोलते, नाही वॉरच्या ह्याच्यामध्ये. तुमचा दुश्मन आहे, तुमच्या दुश्मन तुमच्या संगती कधी पण हे करते, तुम्ही नमाज केली आणि देवाने ऐकलं तुमचं, आणि देवाने त्याच्या मनामधलं सगळं इव्हल काढून टाकला. आता पुढच्या टायमाला जो तुमच्या समोर येईल ना, त्याच्या मनामध्ये इव्हल नाही ना, तो तुमच्या संगती चांगली बात करेल, चांगला तुमचा फ्रेंड होईल. तर ती इव्हल जो आहे ना, तो काढायची आपण नमाज करतो ना, जेव्हा ज्या टायमाला आपण इव्हल काढायचा, इव्हल हे करायचं नमाज करतो ना, तर देव ऐकतं आणि देव तसा करेल ना, त्याच्यानंतर मग डिस्कशन होईल. आपल्याला तशीच नमाज करायची आहे. मी आपलं त्यांनी 10 मारलं म्हणून आपण त्यांचं 40 मारू, अशी देवाकडे नमाज केली तर देव डॅडी सारखा आहे. तो बोलेल, अरे असा काय करतो, त्यांनी तुझा मारला तर तू त्याचा मारशील, लॉस तर माझाच होते ना. बघा आहे ना, जेव्हा आहे ना फारो राजा ची जी सैन्य होती ना, जी पाण्यामध्ये गेली आणि इस्रायल लोक गेल्यावर ती लोक गेला आणि मग त्यांना सगळे त्यांना बुडवलं ना, तेव्हा सगळे एंजल लोकांनी यांना ठरवलं की आपण आहे ना, देवाने इस्रायल लोकांना वाचवलं, बेने इस्रायल लोकांना सगळ्यांना वाचवलं, म्हणून आपण आहे ना गाणं गाऊ, आपण आनंद म्हणू. तर देवाने आहे ना त्यांना सगळ्या एंजल लोकांना सांगितलं ना, थांबा थांबा, सांगितलं. हे ना दर सेदेरला आपण वाचतो. देवाने त्यांना सांगितलं की थांबा. जी पाण्यामध्ये पण मेलीत ना, पाण्यामधून गेली आणि पाण्यामधून जी मेली ना, जरी ती लोक इव्हल असली ना, तरी ती लोक माझीच मुलं होती. म्हणजे जी पाण्यामधून मेली ना, ज्यांनी अत्याचार केला, हे केलं, ते केलं, ती पण मेली ना, त्यांना मी मारला, पण ती पण माझीच मुलं होती. तर मला 1-2 सेकंड तरी द्या एक दुःख मनवासाठी. आणि त्याच्यानंतर मग मोशेने आणि सगळ्या इस्रायल लोकांनी देवाचा धन्यवाद केला. एंजल लोकांनी नाही केलं, कारण एंजल लोकांना देवानी थांबवला की तुम्ही नको करू, तुम्हाला मोठा पिक्चर दिसते ना, ती माणसं आहेत, त्या माणसांना मोठा पिक्चर नाही दिसत, त्यांना छोटा पिक्चर दिसतंय. ती लोकांना दिसते की आम्हाला वाचवलं देवानी, आम्ही त्याचं हे करू, पण तुम्हाला मोठा पिक्चर दिसते ना. तर बघा ना, ती लोक जशी माझी मुलं आहेत, चांगली वागणारी मुलं आहेत, ही लोक पण माझीच मुलं आहेत, वाईट वागणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी मला यांना खलास करायला लागला. दुःख मलाच होते. तसं आहे ते. वॉर असो की काय पण असो, बघा एवढ्या 3-3.5-4 हजार वर्षापूर्वी झालेली गोष्ट आपल्याला आता लक्षात का ठेवली पाहिजे? कारण आता परिस्थिती तशीच चालली आहे. इथं पण त्रास आहे, तिथं पण त्रास आहे, दोन्हीकडे त्रास आहे, पण त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह, जो पॉझिटिव्ह जे हे आहे ना, तो पॉझिटिव्ह आणायचं आपल्याला देवाकडेच मागितलं पाहिजे. जेवढ्या माणसांना करता येतील ना, तेवढी माणसं केली. जी लोक वॉर मध्ये जाऊन वॉर मध्ये पार्ट घेत होती ना, ती लोक वॉर मध्ये जाऊन त्यांनी वॉर मध्ये पार्ट घेतला. जी सोल्जर्स होती ते सोल्जर्स लोक, जे सिक्युरिटी मध्ये आहेत ती लोक अख्ख्या वर्ल्ड मध्ये सिक्युरिटीचं काम करतात. जी लोक कुठं कुठं आहेत ना, ती लोक तिथं त्यांच्या इथं करतात. कितीतरी माणसं तेलीम वाचतात, जी लोक काय नाही करू शकत ती लोक तेलीम वाचतायत, नमाज करतायत. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्याला जे करता येईल ते करतंय. पण आपल्याला विचार केला पाहिजे की आपला आपण जे करतोय ना, ते आपल्याला परफेक्ट करायला पाहिजे. म्हणजे सोल्जर असा नाही विचार करू शकत की बाबा मी आता गेलो वॉर मध्ये तर मी समोरच्याला नाही मारीन, तो देवाचा माणूस आहे म्हणून. असा तो नाही विचार करू शकत. तो सोल्जर आहे, तर त्याचा मारायचं काम आहे, तो त्याला मारायचंच आहे. मी जर सिक्युरिटी मध्ये आहे तर माझं काम आहे त्याला चेक करायचं, हे करायचं, ते करायचं, तर मला ते केलंच पाहिजे, कारण तो माझं काम आहे. समजला? पण जो नमाज करू शकते ना, त्या माणसाने नमाज करताना लक्षात ठेवायचं की मी आहे ना सगळ्यांसाठी काय ना नमाज करू शकत, सगळ्यांसाठीच नमाज करू शकतो ना, हे सगळ्याच घालून दे. नुसत्या सोल्जर लोकांचा हे नको करून देत, मोठी मोठी माणसं त्यांच्या डोक्यामध्ये असं टाक की सकाळी निघून जाईल. आपण हॉस्टेजेस, परत ते हॉस्टेजेस तर त्यांच्याकडे पहिलेपासून कितीतरी हॉस्टेजेस अजून आहेत त्यांच्याकडे, नाही दुसरीकडे पण आहेत आपले हॉस्टेजेस.
पण ते हॉस्टेजेस सोडाचं जी हे आहे ना, ते मोठ्या मोठ्या राबी लोकांनी किती पहिलेपासून सांगितलं की तुम्ही एक हॉस्टेज सोडला ना, आज एक माणसाच्या बदली एक हॉस्टेज सोडला ना, ती लोक उद्या 2 मागतील. उद्या आता ती लोक 30-30 मागायला लागली. लोकांनी 1000 पण मागितले नाही, आपण 1000 पण सोडली. कारण आपल्या कल्चर प्रमाणे आपण काय देतोय, इम्पॉर्टन्स लाईफला इम्पॉर्टन्स देतो. आपला Right. कल्चर इम्पॉर्टन्स लाईफला देते ना, म्हणून आपण लाईफसाठी काय पण करायला तयार आहोत. पण त्याचा फायदा घेत आहेत ती लोक. मॅस्क्युलिन एनर्जी आता विचार करू शकते की फायदा घेतात तर याचा काय केला पाहिजे. फेमिनिन एनर्जी नाही विचार करू. फेमिनिन एनर्जी हेच बोलणार की नाही, सोडला पाहिजे, सोडा. मॅस्क्युलिन एनर्जीने आता तू त्या वेगळ्या प्रकारचा विचार जेव्हा होईल ना, तेव्हाच होईल ते. कारण तो सेम 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 सेमच गोष्ट होते ना. काहीतरी होईल. आता येणारा हा वर्ष पण नवीन नवीन गोष्टी आपल्याला दाखवणार आहे, तर तुम्ही घाबरू नका. नमाज करा, आपण जे करतोय ते करा, आपली स्वतःची लेवल हे करा. मॅस्क्युलिन एनर्जी घ्यायसाठी, मॅस्क्युलिन म्हणजे अप्पर लेवलची हायर लेवलची एनर्जी आहे. ती हायर लेवलची एनर्जी घ्यायला आपल्याला हायर लेवलला राहायला. आपण लोअर लेवलला राहतो ना, तर फेमिनिन एनर्जी मध्ये, फेमिनिन एनर्जी मध्ये लोअर लेवल अजून कितीतरी लोअर लेवलचे. फेमिनिन एनर्जीला आहे ना, क्रिएशन मधल्या प्रत्येक गोष्टींसाठी टच राहायला लागतं. मॅस्क्युलिन एनर्जी टच नसतं. त्या हिशोबाने आपली कब्बाला क्लास आणि आपण नमाज करतोय, आपण जी कामं करतो या ह्याच्यामध्ये सेल्फलेस कामं करतोय, ती सेल्फलेस कामं करत राहा सगळ्यांनी. आपण विचार केल्याशिवाय आपण हेल्प करतोय ना माणसांना. आपण विचार हेल्प केल्याशिवाय माणसांना हेल्प करतोय, हे करतोय, ते करतोय. तर त्याच्यामध्ये आपण जे करतोय ना, तर फक्त विचार करा की मला ह्याचा काय नको देऊ, पण अख्खी जग दुनिया आहे ना व्यवस्थित करायसाठी हे यूज कर माझा मेरिट, असा विचार करायचा. कारण आपण जर विचार केला की मी हे केला तर मला चांगला देव, मला चांगला दे, सगळा दे, हे दे, ते नाही. तू वेगळा रॉंग विचार आहे. तू कसा आहे तो, पण म्हणजे रिलेशन मधला रिलेशन मधले माणसं आहेत ना, जे आपल्याला मोठा काहीतरी देणार आहेत न्यू इयरला, ह्याला त्याला, त्याच्या संगतीच आपण रिलेशन ठेवतो आणि बाकीच्यांना रिलेशन नाही ठेवतो. तसं झालं ते. सगळ्यांना शालोम बोलायचं म्हणजे चांगला असो, वाईट असो, गरीब असो, कोण असो, सगळ्यांना शालोम बोलायचं. सगळ्यांना काय बोलायचं, असं नाही विचार करतो की अरे पैसेवाला हे आहे, मोठा माणूस आहे म्हणून त्याला शालोम बोलायचं, छोटा माणूसला असा हात करून जायचा सुमडीमध्ये. तसं नाही. सगळ्यांना शालोम, सगळ्यांना सगळा सगळा बोलायचं, सगळ्यांसाठी चांगला खायचं. तसंच मिसवा करताना पण तसाच विचार कर की मिसवा मी माझ्यासाठी नाही करत, सगळ्यांसाठी करतो. जी आता प्रॉब्लेम चाललाय, हा वर्ल्ड मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी माझा मिसवा युज कर. मी जर तराजू ठेवला ना, तर माझा मिसवा वर्ल्डच्या त्या तराजूमध्ये टाक की जिथं चांगला होईल आणि वर्ल्ड मध्ये चांगलेपणा वाढेल आणि वर्ल्ड चेंज होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं आता परत क्वेश्चन असेल तरच मी बोलीन, नाही तर मी आता सेंड करतो. थँक्यू जुडा. थँक्यू. आपला परत क्लास घेऊ आपण कधीतरी, मला टाइम मिळाला तर. जसा ओके. फ्रायडेला चालेल काय? फ्रायडेला मला कधी कधी आहे ना, फ्रायडेला आहे ना अर्ली, म्हणजे अर्ली मॉर्निंग नाही, पण म्हणजे 12-1 वाजता, 2 वाजता असा आपण क्लास घेऊ शकतो कधीतरी. इंडिया तर टाइम. मी सांगेन तुम्हाला. हा, इंडिया टाइम. तर मग ते बाकीची माणसं जी नाही आली ना, ती लोकांनी रेकॉर्डिंग बघा. पण जेवढं जण येऊ शकतात तेवढं तरी या फ्रायडेला. तर मी फ्रायडेला पण ओके. क्लास घ्यायचा प्रयत्न करीन. कारण फ्रायडेला काय सगळेजण बिझी असतात, जेवण बनवा, हे बनवा, ते बनवा. तर आपण छोटा एक अर्ध्या तासाचा, 1 तासाचाच घेऊ क्लास. मी लवकर बघीन, 11 वाजता. म्हणजे 11-12 मग तिथं जास्ती लवकर होते मला. पण त्या टायमाला आपण तो क्लास घेऊ अर्ध्या तासाचा, 1 तासाचा, आणि मग माणसं रेकॉर्डिंग वगैरे बघू शकतात. पण अटेंड करा. पण माणसं असली तर मला बोलायला जरा एनर्जी येतं. नाहीतर माणसं नसली, एखाद दुसराच माणूस असेल तर मग तेवढी एनर्जी नाही क्रिएट होत. ओके, ओके. थँक्यू व्हेरी मच. Thank गॉड ब्लेस यू. you. Thank you शालोम very सगळ्यांना. much. Shabbat Thank you. shalom. थँक्यू.